तुम्ही तुमच्या मित्राला इतका पिडलाय कर कधी, इतका पिडलाय, इतका पिडलाय, इतका टॉन्ट दिलाय त्याला, इतका टॉन्ट दिलाय की त्याच्या डोळ्यात इथं पाणी आलंय आणि ते टिपकणार आहे आता. आणि तू एवढा बोगस आहेस की त्याला अजून बोलणार की घाललं पाहिजे असं. तेवढ्यात एक खरा मित्र तो केळ्या बास रडल, हे रडलं की ट्रिपची आय माय होईल धर. चेष्टा करावं की रे मैत्रीत, पण डोळ्यातनं पाणी येईपर्यंत वय हित आलेलं सरीचं पाणी. आणि सायन्स खूप भारी विषय, आम्ही खूप मन लावून ऐकलेला. ते 2 धडे सोडून त्यांनी सगळं शिकवलं आम्हाला. आणि भारत तिथंच मागं गेला, मी खरं सांगतो. हा, आम्हाला सांगितलं ही चुकीची गोष्ट, ह्याबद्दल शिकवलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तीच आहे, नाहीतर ही नराधम जन्माला बी आली नसती. माहितीये का तुम्हाला? हे शिकवाय पाहिजे का नाही की बाबा पिरियड्स नावाची गोष्ट असते बाईला, हे असते ते. हे सांगितलंच नाही आम्हाला. आम्हाला शाळेत शिकवलं नाही. म्हणली घरी होमवर्क कसं करायचं, ते चॅप्टर उघडताना घरी फाटायची आमची. सगळं बाजूला सोडलं, ही काय शिकायला लागलायस तू? शाळा गंडली तिथं, हे आम्हाला शिकवलं नाही. पप्पा सॉरी म्हणत आवडचं खायला घेऊन येतो. आणि पुरींच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट बघितली का रे? पुरींच्या बाबतीत किती भारी गोष्ट आहे. हे खरं असेल तर हातवर करायचा. तुम्ही तुमच्या वडिलांपाशी एखादी गोष्ट अशीच बोलून जा, अशीच. आणि सगळे बहीण भावच. आमचा पहिला नियम आमच्या कम्युनिटीत की सगळे बहीण भाऊ. आणि आम्हाला हा बेसिक डिफरन्सेस कळला नाही की स्त्रिया तयार व्हायला वेळ घेतात, त्यांना स्वतःवरती प्रेम आहे, त्यांना प्रत्येक जागा एक्सप्लोर करायची, प्रत्येक जागेचा फील घ्यायचा आहे, वाईब फील करायची. आम्हाला मच्छी खायची आहे, आम्हाला चिकन खायचंय आणि बीचवर क्रिकेट खेळायचंय. ह्या जमीन आसमानाचा फरक आहे ना हो. आम्ही ट्रिपला एकत्र गेलो, साताऱ्यातून ट्रिप निघाली, पोलादपूर घाटात गेलो. आणि पाण्या अचानक पुढं पळत आला. पाण्या म्हणला मला घाम आलाय. घाम आलाय हे लागलायचा कोडवर्ड आहे. समजलं का? घाम आलाय म्हणजे संडासला लागली त्याला. रात्रीचे 1:45 वाजलेत. लख्खच अन्न पडलं. आणि हे किस्सा मी सांगितलाय, परत जरा रिज्युनेट करतो. जो माझा कट्टर फॅन आहे त्याने हा किस्सा कुठल्या स्पेशल्स मध्ये कळेल त्याला. आम्ही चाललोय आणि हिनं घाम आलाय सांगितल्यावर अनुजीला मस्ती किती. अनुजी म्हणला टॉवेल न पुस. अनुजीला माहिती हा कोड वर्ड आहे. आणि ड्रायव्हरला अनुज काय म्हणतोय, गाडीनं थांबवायचे 2000. पाण्या म्हणतोय कुठं पापा फेडणार आहे तुम्ही, हे ते पूर्ण. ह्या किस्स्यानंतर जर तुम्ही पाण्याला मेसेज केला ना, नका करू प्लीज, नका करू. हॅपीली एंगेज्ड आहे तो. आणि अचानक आता विनायकला दया आली. विनायक मागणं बिस्लरीची बाटली घेऊन आला. म्हणला पाण्या जरा पाणी पी. कोडवर्ड हा पण कळला असेल तुम्हाला, कळला ना? पाणी पे म्हणजे पाणी पी नाही, पाणी घेऊन जा. आता थांबले. आता आमच्यात अर्पिता आम्ही सगळे आत थांबलेलो आहे. अर्पिता पण आपला ब्रोच आहे, भाऊच आहे. आता तिला किती म्हणजे ती ऍस्थेटिक, ते निसर्ग वगैरे नाही का त्यात. आता पाण्या गेलाय, सगळी पोरं उतरल्यात, खाली गेलाय आणि तिथं एक फार्म हाऊस आहे. तिथं लाईट फक्त लुक 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 लुक. तिथं ह्याला गेलाय. मला ती लाईट बघूनच फाटलेली. आता आम्ही काय सांगितलं, एक दोघाला उचमळतंय, ह्याला उचमळतंय, त्यामुळे आम्ही गाडी थांबवली. आता पुरी उचमळते मला म्हणले की अवघड होईल ना, तर आम्ही काय सांगितलं, तुम्ही गाडीत राहून गाडीची रक्षा करा. किती बोगस स्टेटमेंट आहे. रक्षा बाहेरच्यांची करायला लागते का नाही? कुठनं बिबटी आला काय आला घेऊन गेलं तर. मग ह्या पण जबाबदारीसारख्या पोरी थांबल्या, सगळ्या पोरी थांबल्या. आणि अर्पितानं तेवढ्याच बाहेर डोकवलं आणि तिला असं मिल्की वे वगैरे काय म्हणतात ती म्हणली, अरे बापरे हा कसला सीन आहे, चला सगळी बाहेर लवकर. सगळ्या पोरी बाहेर आल्या. पोरांची तारांबळ उडली. पोरं म्हणली आता आपल्यापैकी एक जण गेलाय तिकडं झाडीत. तो एकटा नाही गेला, तो पुरुषाला रिप्रेझेंट करतोय. पाण्याची आपण कधी आबरू वाचवली, पण हित त्याची वाचवणं गरजेचं. आणि त्यानंतर खरी मजा झाली चालू. 10 मिनिटं होत्यात, 15 मिनिटं होत्यात, ह्याला काय टाइमच कळाना. मी आपलं घड्याळाकडे बघतोय, मी आपलं पुरीला हवेत चढवतोय. अरे आपण असलं रिसॉर्ट बुक केलंय ना, असला होमस्टे ना, माझ्या मोदक एवढे भारी आहेत. आता पुरीला हळूहळू कळलं की हे काहीतरी वेगळं चाललंय. आता आमच्यातलं कोण दारू बिरू तर पित नाही, पहिली गोष्ट क्लिअर करतो.
एक जी मुलगी आमच्यासोबत नवीन आली ती म्हणली बहुतेक पोरं प्यायला गेल्यात. एवढं इगोवर घेतलं अनुजनं आमच्या. अनुज म्हणला आपल्याला दारुडी कशी म्हणली ती. मी डायरेक्ट सांगणार आहे पण्या हागाय गेलाय म्हणून. म्हणलं अनुज एकट्यामुळे सगळी बदनाम होत्या. थोडी कळ काढ. तेवढ्यात पण्या आला आणि पण्या कसा आलाय माहिती का? काय रे काय थांबलाय कुठं काय? काय थांबलाय कुठं काय? येणे म्हणते घाम पुसला हो म्हणते. अरे पिता काय म्हणले माहिती का? प्रणव दादा आणि फुल बाटली घेऊन गेला येताना संपून कसा आला. सगळ्यांना कळलं प्रणव का गेलता. पाण्या शेजारी बसाय कोणच तयार नाही हो. आणि तिथं मला कळलं की आयुष्यातली पहिली ट्रिप जी मुलींवर चाललोय ती कशी होणार आहे. सगळ्यात भारी गोष्ट सांगू, तुमच्या ग्रुपमध्ये एकतर मुलगी पाहिजे जी खरंच मुलगी आहे, म्हणजे पोरं लायकीत वागतात. तुमच्या ग्रुपमध्ये एक पोरगी पाहिजे जी खरंच पोरगी, म्हणजे पोरं लायकीत वागतात. एक पोरगी असली आणि तो बी तुमचा भाव असला तर संपला, मस्ती डबल होती. एखादी मुली असली आपण जोक करताना म्हणतो जाऊ दे, हे कसं जोक करायचं, कसं ह्याला मारायचं, कसं ह्याला मारायचं. पहिल्या दिवशी तिथं गेलो आणि आमचा प्लॅन सिंपल असतो कोकणात गेलं की. महत्वाचं काय एन्जॉय कर. 24 तासातले किती तास एन्जॉय केले पाहिजेत? तर आमच्या अनुजच्या कॅल्क्युलेशननुसार 19 तास एन्जॉय केले पाहिजे. कॅल्क्युलेशन ऐकले तुम्ही? 24 तासातले किती एन्जॉय करायचे? झोपायचे किती तास? 3 तास. आणि जेवायचे 2 तास. बघा तो काय म्हणतो की आपण जर 5,000 रुपये भरून गेलोय तर आपण 8 आणि 10 तास का झोपायचं? समुद्र परत एका वर्षानंच बघणार ना आपण. हे आमचं पोरांचं लॉजिक आहे. सो आम्ही प्रत्येकाला सांगितलं पोराला की आंघोळीला दार आतनं कुणी लावायचं. मुली वेगळ्या बसल्यात, वेगळ्या राहिल्यात, पोरं आम्ही वेगळं बसलो. नीट ऐका, ह्यात खूप मोठा संदेश आहे एक. पोरांनी काय सांगितलं, दार कुणी लावायचं नाही, आम्ही टायमर लावणार, 1.5 मिनिटात आंघोळ नाही झाली की आम्ही दार उघडणार. आणि प्रत्येक जण चितून बसलेला की एखादा तर घावावाच. किती घाण भावना आहे हो ही, की एखाद्याला असं पकडणं. पूर्ण मी तुम्हाला सांगू का, तुम्ही पोराची बायोडेटा वगैरे नका बघू, तुम्ही सॅलरी पण नका बघू. तुम्ही त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरचं स्टिकर बघा एकदा. आणि ह्यापेक्षा डीप जायचं असेल तर त्याने इंस्टाग्रामला काय सेव्ह केलंय ते एकदा बघा. आपलं तुम्हाला त्याची कुंडली मिळेल. आणि ज्यांचं आता लग्न बिग्न ठरवायचं चाललं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या जगात समानता कधी येईल? ज्या दिवशी मुलगी म्हणाल ना पप्पा मला एवढे शिकवलंय, मी पण कमवते, त्याच्या पैशावर मी पळणार नाही, अजिबात त्याचा इन्कम बघून करू नका, मला त्याचा स्वभाव बघायचा. जिंकलो आपण. बायोडेटा राहू दे, रेट कार्ड बनवू नका प्लीज. मी क्लिअर सांगतो, ह्याच्यावर लय कमेंट येणार आहे स्त्रियांच्या, मला माहिती आहे. मला वाटतं स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन स्वतःसाठी बोलती आणि तिनं इथूनच बोललं पाहिजे की माझं मी बघीन, आमचं आम्ही सगळं बघू, तो ओंडगा असेल त्याला मी सरळ करीन, काही प्रॉब्लेम नाही. आणि तिला कळतंय तो कसा आहे काय नाही. अजून एक गोष्ट मला सांगायची, एसीत बसून, एखाद्या चांगल्या कोपऱ्यात बसून, एखाद्या चांगल्या स्टेजवर बसून फेमिनिझम, मुलींचे राईट्स, स्त्रियांचे राईट्स ह्याबद्दल बोलणं खूप सोपं आहे. स्त्रियांना मी आज तुम्हाला एक डायरेक्ट गोष्ट सांगतो, आम्ही पुरुष म्हणून पुरुषाला मोठं करायला काय करतो? आम्ही पुरुष म्हणून पुरुषाला मोठं करायला, जो आमच्या इथं आता हॉलला लाईट करतोय, झाडून पुसून काढतोय, त्याचा पगार कमी, आम्ही त्याला जाताना 500 देतो. आम्ही दिवाळीला रस्त्यावरनं जो पांत्या विकाय घेतलाय त्याकडून घेतो. आम्ही गॅरेजवाला जो गरीब आहे त्याकडेच गाडी दुरुस्त करतो. आमच्या मित्राचं नवीन दुकान आहे, त्याचं दुकान मोठं करायचं म्हणून त्याकडे जातो. तुम्हाला स्त्रियांना मोठं करायचंय, जी स्त्री पण ती काय बसली तिच्याकडे जा, मॉलला जाऊ नकोस. जिचं नवीन साड्याचं दुकान आहे त्याकडे जा, मॉलला जाऊ नकोस. तुझ्या मैत्रिणीनं नवीन पार्लर टाकलंय, 4 स्टोऱ्या टाक तिच्या. तुझ्या लग्नाचं सगळी तिलाच दे ऑर्डर. हे फेमिनिझम आहे की इक्वल राईट्स. तुम्हीच जर तुमच्या सगळ्या आपल्या बिरादरीला मोठं केलं तर इक्वली सांगायची गरज लागणार. आणि परत सांगतो, समान हक्क, इक्वॅलिटी, ह्या सगळ्या बाता आपल्या सगळे प्रिव्हिलेज लोक आहेत ना, हे एसीतच मारू शकतात. ज्याला घासायची त्याला इडभट्टीत घासायची, ज्याला घासायची त्याला भांडी पण घासायची, ज्याला घासायची त्याला संडास बी उपसायची, आणि ज्याला घासायची त्याला 114व्या मजल्यावर कलर बी द्यायचा आहे. ह्या बाता आपण मारतोय.
सो ह्या बाता आणि ऍक्शन मधले अंतर जर कमी करायचं असेल तर त्यांच्यातला आणि आपल्यातला फायनान्शियल इमोशनल गॅप कमी केला पाहिजे. आणि इमोशनल गॅप इझिली भारी होऊन जातो. मला एक गोष्ट मागच्या काही दिवसात खूप जाणवली. शाळेमध्ये आम्ही असताना एकमेकाला थँक्यू म्हणत नव्हतो, सॉरी पण म्हणत नव्हतो. असं करायचं, विषय सोडायचो. पण जसं आम्ही पुरुष मोठं झाले ना, तुम्ही बघितलं असेल, आम्ही एखाद्या स्ट्रेंजरला जरी भेटलो ना, हातात हात मिळवतो आणि मिठी मारतो आम्ही आता. सो हे एक पाऊल आम्ही त्या दिशेनं चाललोय. आणि स्त्रियांना मी परत एकदा सांगतो, माझा ह्या जगात सगळ्यात जास्त विश्वास स्त्रियांवरच आहे. कारण तुम्ही दिलेलं काम पूर्णत्वाला नेता, तो बदला असो, ते प्रेम असो, ती मैत्री असो, स्त्रीनं ठरवलं ह्याला बरं लग्न करायचं की करायचंच, ती कसं बी करती. आणि आत्ता जी वेळ आली, आपल्या देशात जी वेळ आहे, त्यावर मला असं वाटतं की स्त्रियांनी सगळ्यात जास्त बोलावं प्लीज. कारण बिनकारणी पोरांच्या डोक्यात हे विचार यायला लागल्यात की मला लग्नच करायचं नाही. मी आई शपथ सांगतोय, स्त्रियांनो तुम्ही बोला यावर. तुम्ही बोलल्यावर आम्हाला कळेल की आमच्यासारख्या पण विचार करणाऱ्या स्त्रिया आहेत. अतुल सुभाष झाला, मानव शर्मा झाला, सौरभ राजपूत झाला, पहिल्या दोघांनी सुसाईड केला. मानव शर्मा तर जाताना म्हणला कुणीतरी पुरुषांच्या बाजूने बोला, नाहीतर थोड्या दिवसांनी पुरुषाची बी राहायची नाही. आणि सगळ्यात बेकार त्या सौरभ राजपूतला ड्रम मध्ये घातलंय. माझ्या 10 पैकी एक बी मैत्रिणीची स्टोरी नाही रे त्याच्यावर. एक बी म्हणलं नाही की काय चाललंय, अरे तुम्ही नाही बोलला तर आम्ही काय करायचं? आम्ही आमच्यात बोलतोयच की रे. जेव्हा एखादा बलात्कार होतो, एखाद्यावर अन्याय होतो, एखाद्याची छेडछाड होती, आम्ही का हाणाय बी जातोय त्याला, आम्ही कॅन्डल मार्च बी काढतोय, आम्ही तुमच्याबरोबर दुःखात बी सहभागी. आम्ही तू जेव्हा शितनं घरी जाशील तेव्हा तुझा मित्र म्हणतो घरी पोचल्यावर मेसेज कर. आम्हाला सेफ्टी नकोय, पण तुम्ही आमच्यासाठी बोला तर यार. आम्हाला बी कळू दे की बाबा स्त्रिया ह्या विचार करतात आमच्यासारख्या, आणि तुम्ही करता मला माहितीये. मला एक माहितीये, एक स्त्री अशी बोलली ना पुरुषांच्या बाजूने की तिला लगेच म्हणतात इम्प्रेस करायला बोलली असतील, तिला पहिली चाणी मार. मी परत सांगतो, चाणी म्हणजे चापट. काही नाही, दोन्ही जेंडर कडून बोलू शकता तुम्ही, दोन्ही जेंडर कडून बोलू शकता. मी परत सांगतो, ह्याच्या टर्म्स काढलेत ना पुरुषांनी पण, गोल्ड डिगर होती, पैशाच्या मागे होती, काय नसतंय. तुला काय माहित कोणाच्या आयुष्यात काय चाललंय? सो हे स्टेटमेंट पास करणं बंद करा. आता भारतात जी सिच्युएशन आहे ती लय वर्स्ट आहे. रोज न्यूज आहे. माझे मित्रांनी मी म्हणतात मी लग्नच करणार नाही. एकुलता एक आहे ती बी म्हणतंय. आणि पुरींचं पण काय वेगळं नाही, पुरी बी म्हणतात आम्ही लग्न करणार नाही. आता मी थोडा वेगळा विचार करणार, यार तुम्ही सगळं असं म्हणल्यावर देशाचं काय व्हायचं आपल्या? बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला कॉन्टेंट पण तेच पुश करण्यात येतोय. सो मला असं वाटतं ही हाय टाइम आहे जेव्हा पुरुष स्त्रीच्या बाजूने बोलेल जास्तीत जास्त, आणि स्त्री पुरुषाच्या बाजूने बोलेल. आणि जेव्हा तुम्ही त्या बाजूने, तुम्हाला माहिती आहे मी नाव विसरलो, नाव पाठ करून आलो तुम्ही एवढं, पण नाव विसरलो. बघा हे काय आहे, म्हणजे एक स्त्री होती, ती हार्डकोर फेमिनिस्ट होती, आणि तिनं पुरुषाचा वेश करून 2 वर्ष जगली. माहिती आहे तुम्हाला ही स्टोरी? किती लोकांनी ऐकली? हात वर कर. गुड, हात वर कर. ती 1.25 2 वर्ष तिनं बघितलं की पुरुषाला काय त्रास सहन करायला लागतो. आणि तिनं, रायटर होती, जर्नलिस्ट होती बरं का ती खूप मोठी. 1.25 2 वर्ष तिनं रोज नोट केलं पुरुषाला काय सहन करायला लागतं. 1.25 2 वर्षांनी तिनं आत्महत्या केली त्याला मधून. आणि आम्ही परत हेच सांगतो, स्त्रीचं पण आयुष्य असंच असणार आहे 100%. आम्ही पण ते जगू शकत नाही. आम्ही तर पिरियड्स मध्येच मळूचो मधल्या मध्ये. पुढचा मी सहन बी करायला शपथ आहे, लय बेकार आहे हे. एका मॉलला पुण्यातल्या गेलतो, त्यांनी ती मशीन बसवलेली, माहिती का तुम्हाला ती? की स्त्रियांना पिरियड्सला किती पेन होतं, ती मशीन लावून पुरुषांना दाखवायचं. आमच्या 2-3 मर्द गेलं की. पहिलं लावलं पण्याला, पण्या बास म्हणलं, चल पण्या. आपण ती लावून बिघडली, आम्ही म्हणलं तुम्ही श्रेष्ठ आहे. सो काय गोष्टीमध्ये बिनकारणीच नडानडी करायची गरज नाही एकमेकाला. जी तुम्हाला सांगताना स्त्री पुरुष समानता 100% पाहिजे, इक्वेलिटी 100% पाहिजे, राईट्स 100% पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी 100% पाहिजे. देशात दोघांचा हातभार पाहिजे, संसारात दोघांचा हातभार पाहिजे. पण तुम्ही आम्ही वेगळे हे मान्य करा. आणि तुम्ही ना आम्ही वेगळे म्हणजे आम्ही लय भारी तुम्ही लय वेगळे असं नाही. मी म्हणतो तुम्ही लय भारी, पण तुम्ही ना आम्ही वेगळे असं धरा. आम्हाला नाही एक्सप्रेस करता येत काय गोष्टी. मी तुम्हाला माहिती आहे का, हा शो अनाऊन्स करायच्या आधी मला लय लोकांनी सांगितलं नको असल्यात पडू, लय लय कॉन्ट्रोवर्सी होती की. मग ज्याला जो अर्थ काढायचा त्याला तो काढणारच की. ही स्पेशल्स भरवायचं रिझनच हे आहे की बाबा स्त्री पुरुषांमध्ये जो तणाव होत चाललेला आहे तो कमी करायचा आहे. ह्यो दिसनाच. जाती जातीतला तणाव दिसतोय आपल्याला, पॉलिटिकल तणाव दिसतोय, पण ह्यो कुठं दिसलाय रे तणाव तुम्हाला? कुठं दिसलाय ह्यो तणाव? ह्यो तणाव दिसत नाही. ह्यो अचानक बबल फुटणार आहे ह्याचं. आणि जे बाहेर झालं तसंच होईल. कच्चून डिवोर्स, कच्चून सिंगल पेरेंट्स, मग आपलं अवघड आहे. तर आंघोळीचं चाललेलं झाली सगळ्यांची आंघोळ.
एक जण आत राहिला आणि 1.5 मिनिटं झाले. नशिबानं त्यानं पूर्ण कपडे घातलेले आणि तो इनर पिळत होता. त्याला बाहेर काढला. आम्ही मोजून सगळी पोरं 15 मिनिटात रेडी आहे. किती मिनिटात? आता आम्ही एक दूध पाठवला तिकडं पण्याला, पोरींच्या साईडला जा आणि त्यांचं आवरलंय का बघ. पण्या माघाऱ्याला म्हणला, सौर्या यार काय लाका तू पोरी कशाला घेऊन आला या ट्रिपला, अजून ती दातच घासत्यात. अनुज म्हणतो, यार दात आपल्यात कुणी कुणी घासलं. एकानं बी दात घासलं नाहीत. एवढी प्रेशर मध्ये होती का नाही, एकानं बी दात घासलं नाही. आता मुलींचे शब्द बाहेर आहेत की त्यांना फ्रेश व्हायचे म्हणजे वॉशरूमला जायचं, मला फ्रेश व्हायचंय, आंघोळ करायचे, आपण 1 तासाने भेटूया. रानोज म्हणतो, यार सनराईज 6 वाजता आहे र, 8 वाजता जाऊन काय करता, फोटो बी येणार नाहीत. ह्यांचं 8ला आवरलं. तोवर सगळी पोरं 4 वेळा मोकळ होऊन आलती. 2 वेळा नाश्ता झालता आमचा आणि पुरी आल्या, नाश्ता वाढला. एक पोरगी पहिल्या घासाला म्हणली, काय गार नाश्ता दिलाय. पण्या म्हणला, मला जरा नाही तर मी हानीत तिला. मला 2ला झोपून 5ला उठवलाय तुम्ही, हे ऐकायला उठवलंय. सो मला कळलं की कुठल्याही स्त्रीला जर पुरुष समजून घ्यायचा आहे आणि कुठल्याही पुरुषाला स्त्री समजून घ्यायची आहे, तुम्हाला 3 गोष्टी सांगतो त्या करा आणि सारख्या सारख्या करा, घरी विचारून. ब्रॅकेट. एकदा काय तर खातानी भेटा डेटवर वगैरे. दुसरी गोष्ट, एकसाथ ट्रॅव्हल करा. प्रवासात माणूस कळतो, लय डेंजर कळतो. तुमचं लगीन व्हायचं आणि लगीन झाल्यावर भांडण खिडकीच्या कडेला कोण, ती लग्न आधीच मिटवा. आणि तिसरी गोष्ट, त्याला कुठल्या गोष्टीचा राग येतो तिला कुठल्या गोष्टीचा राग येतो ह्या आधीच नमूद करा. ह्या गोष्टी क्लिअर असल्या की रस्ता साफ आहे. आणि मोस्टली दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही एकत्र प्रवास करता तेव्हा तुम्हाला माणूस जास्त कळतो. त्याचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तो कसा वावरतो ह्यात माणूस कळतो. आता प्लीज कृपया कुठल्याही दिदीनं किंवा दादानी ही रील घरी पाठवू नका. सौरभ दादांनी सांगितलं एकत्र जायला, मी नाही सांगितलं. ज्यांचं जुळवायचं चाललंय त्यांना सांगतोय मी, 25च्या आतली गप अभ्यास करा. त्या ट्रिपची सुरुवात एवढी भारी झाली ना, पाण्यापासून जी सुरुवात झाली, आंघोळी विंगोळी झाल्या आणि दुसऱ्या दिवशी पोरं अशी नाराज झाली आणि पोरं माझ्यावर पेटायला लागली. माझी आयडिया होती ना की यार नेहमी आपण पोरं जातो, आपल्या टीम मधल्या मुलींना कधी घेऊन जात नाही, यावेळेस घेऊन जाऊया. पहिल्या दिवशी यांनी माझ्या विरुद्ध बंड पुकारलं. 15 पोरांपैकी 14 पोरं सेपरेट आहेत आणि मी एकटा फोनवर घरी बोलतोय. मी माघारी आलो तर अनुज लीडर आहे त्यांचा. अनुज म्हणतोय, भैया पोरांना काहीतरी बोलायचं यावर. पोरं म्हणतात पोरींना घरी पाठवा. अरे म्हणलं तू येडाय करा जरासा. म्हणलं एकट्या कशा जाणार, म्हणजे माझं बघा मी काय विचारलं, म्हणजे टेक्निकल गोष्टीत अडकवते ह्यांना. पुरी एकट्या कशा जाणार, पण म्हणलं मी सोडाय जातो. अनुज म्हणते तुला तिथं पण 4 वेळा घामील. सिरियस गोष्टीत बी ह्यांना काही नाही हो, काही नाही. मित्रच असं लाभल्यात की 5 मिनिटं सिरियस झालं की 6व्या मिनिटाला जगातला सगळ्यात पांचडम भारी जोग एकसाथ मारते. आमच्या सिरियस गोष्टीच व्हायनात आणि मग त्याला आपला स्टार्टअप का फेल होते. अरे स्टार्ट व्हायच्या आधीच बटन फेलचं दाबतोयस तू. तेवढ्यात अजून एक मुलगी आली, मला म्हणली सर तुमच्यावर बोलायची. म्हणलं बोल बाया. मुली म्हणतात मुलं खूप घाई करतात, एन्जॉय करता या ना. मी म्हणलं एक काम करा, शो बूट घ्या, ते बूट तुम्ही घ्या आणि दोन्ही बुटानं मला मारा की मला अक्कल सुचली आणि दोघांना एकत्र घेऊन जायचं. आता जेव्हा समुद्रात आपण आंघोळ करतो तेव्हा अंग चिकट होतं माहितीये ना. पोरांना चिकटपणा जाणवत नाही. ह्यात आमची चूक आहे का. मुलींनी काय सांगितलं की जेव्हा आपण समुद्रातून येतो तेव्हा हातपाय तोंड धुवायचेच बीचवर, पण घरी जाऊन आंघोळ पण करायची, तेव्हा कुठं आपल्याला फ्रेश वाटणार ना. आता विषय काय झाला, पोरांच्या स्केड्यूलमध्ये इटरनरीमध्ये ही गोष्टच लिहिली नव्हती की समुद्रातून बाहेर आल्यावर हातपाय धुवायचे, ही बी लिहिलं नव्हतं. ह्यांचं काय ठरलेलं, सूर्याच्या खाली जायचं, रेती वाळली की रेती अशी झाडायची आणि डायरेक्ट जेवायला जायचं आणि क्रिकेट खेळायचं. आता मुली परत गेल्या
आता मला आग काय की मुलींनाही क्रिकेट खेळायला लावायचंय. आता प्लेयरच येत नाही तर मॅच कशी चालू होणार? 5:30 वाजले. जी डे लाईट मध्ये मॅच व्हायला पाहिजे ती डे अँड नाईट झाली. आता पोरांना किती पोरं म्हणली पोरी वर्सेस पोरं मॅच लावा. अरे म्हणलं तू येडा वेडा आहेस खरं. माझा कॉन्फिडन्स बघा, मी पोरांना कसं मला माहिती आहे पोरांचं काय होतं, पोरीला बेकार हरवायचं, रडायचं, नाचायचं आणि पुरी रडणार, हे यांचं प्लॅन आहे. मी पोरांना मानसिकरित्या कसं खचावलं माहितीये का? अरे म्हणलं चुकून जरी एखादीनं 6 मारला ना तुला, तुझी आबरू होय नाही बाबा. म्हणले नको 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 ही नको ही नको. इगोवर घेतलं, अयो मला स्त्रीनं 6 मारला बघा, इगो कसा घेतोय. मॅच झाली चालू, इकडं 6 पोली इकडं 6 पोर. सगळे गडी आउट झाल्यात, बेकार गडी आउट झाले सगळे. आणि बॉलिंग टाकाय पण पोरगीच उरली आणि बॅटिंग टाकायला पण पोरगीच करायला. आमच्या बाजूने एक पोरगी बॅटिंग करते, तिकडून एक पोरगी बॉलिंग करते. ही सगळे पुरुष जे तिच्या विरुद्ध आहेत ते तिच्या बाजूने झाल्यात. आणि ऍज अ हॅम्पायर म्हणून मी बघतोय की ह्याच्या याला अजून वेळ किती बाकी आहे, कारण ही झेलायची किती वेळ आपल्याला. मारला 1 टप्पा, मारला 1 रन. शेवटचे 3 बॉल 6 रन पाहिजेत. आता जिंदगीत ह्या पोरांनी ज्या पोरींना फक्त ट्रिप मध्ये शिव्याच दिल्या, त्या दोघींना तू करू शकते पल्लवी, तू कर, तुला माहित नाही तू लय भारी आहेस. आणि खाली जी बॉलिंग करते तिचं नाव भाऊ होतं, तिचं नावच भाऊ ठेवलंय आम्ही. भाऊ तू पायात बॉल टाक. आता भाऊ म्हणतो ह्या पायात टाकू का ह्या पायात टाकू. पल्लीला अनुष काय सांगतोय माहितीये का, काय नको करू, बॉल दिसला बॅट घुमव. पाण्यामध्ये तसं नाही, बॉलाला बॅट लाव. ह्यांच्या टिप्स बघा बरं का तुम्ही. आणि मी टीम मध्ये, अनुचिन माझी टीम नेहमी वेगळी असायची. आणि विषय असा झाला की बॉल पडले, पहिले 3 बॉल गेले, 3 बॉल 6 रन पाहिजे होता. दुसऱ्या बॉलला 2 रन पळून काढल्या. पोरींनी फक्त बॉल मारायचा, पोरांनी रन काढायची. पोरं फास्ट पाळतात, त्यांनी फक्त बॉल मारायचा. आता झालं सगळं, परत 2 रन. आता 1 बॉल 2 रन राहिल्या. आता ती लगानवाली मुवमेंट झाली. ह्यांनी इकडे टीम मिटिंग बोलावली, त्यांनी तिकडे टीम मिटिंग बोलावली. आणि नकळत त्या पल्लीला भावाला असं वाटलं की आता वय. माझ्या डोक्यात असं आलं की ह्या 2 पोरी जर गाठल्या आणि ट्रिपचा बदला घ्यायचा ठरवला. बघा ना किती सोपं होतं त्यांच्यासाठी, की पोरांनी त्रास दिलाय, प्लेड करायचं, 1 रन काढायची, मॅच ड्रॉ, परत खेळायची. आणि आमचं पाय असं व्हायला लागलं माहिती ना, लय दिवसांनी क्रिकेट खेळल्यावर काय होतं माहिती ना, पाय हायत ही जाणवत नाही माहिती का तुम्हाला. हा, ही लय बेकार असते, लेग डे पेक्षा बेकार. भाऊनं बॉल फेकला असा बॅटीवर, हिनं मारला, ह्यो गेला 4. पोरं एवढी येडी झाल्यात, आपल्यावर पोरगी बिरगी बघा ना, तो पाण्या अशी शर्टची बटणं फाडतोय, या या करतोय बेकारच. सगळ्या पोरी एकत्र आल्या, म्हणल्या बघा आमच्यामुळे तुम्हाला मज्जा आली का नाही. अनुज एवढा बोगस. अनुज म्हणला तुम्ही होता म्हणून शेवटच्या वरपर्यंत गेली, आम्ही आधीच संपवली असती. अरे तू त्यांना आनंद घेऊ दे की र. आता ह्या नंतरची सगळ्यात भारी गोष्ट, संध्याकाळी 1:30 वाजता. मला पोहे बेकार आवडतात, मी पोह्यावर जगू शकतो. प्लीज पुढच्या शोला कोणी पोहे आणू नका. मी असंच मागच्या वेळेस पापड चिवडा काय असतो तो, हा चुरा, तुम्ही बोललो काय असतंय, नाशिकच्या शोला 6 डबं दिलं मला. एकदा बासून दे. अरे नका आणू मला काय प्लीज, आमच्या आईचं वेगळंच म्हणते, चेक करून खायला घे पहिलं. म्हणून आम्ही पहिलं पाण्याला काय, कुठे रे पाण्या, कुठे रे पाण्या, कुठे 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 झोपलाय. सॉरी प्रणव, सॉरी बर का, सॉरी. संध्याकाळी म्हणलं पोहे बनवायचे, मुलींनी आमची जिरवायची ठरवली. 1:30 वाजता पोहे बनवायची अक्कल आली आम्हाला. ह्याच्यासाठी सामग्री 7 वाजता गोळा करायला चालू केलंय. 3 किलो पोहे करायचे ठरले. हसताय काय रे, 30 लोक आहे आम्ही. 3 किलो पोहे करायचे ठरले. 3 किलो पोह्याला एक मुलगीने एक मुलगा गेलता घ्यायला सगळं. त्याने 1.5 किलो मिरची आणलेल्या. त्याचं नाव आकाश आहे.
तुम्ही लॉजिक मध्ये तुझ्याबरोबर स्त्री आहे रे एक. पुरुषांनी ट्रिप एवढी डॉमिनेट केली ना की स्त्री बोलत बी नव्हती. ह्याने 1.5 किलो मिरची आणल्यात, शेंगदाणा 2 किलो घेऊन आला येऊ. ही खरी गोष्ट आहे. मोहरी अशी आणली आणि तेलाचा एकच पुडा घेऊन आलाय. परत पाठवलं, पल्लवी बिल्लवी सगळं नीट घेऊन आले आणि मी मस्तपैकी चूल बिल केली रात्रीची. परफेक्ट माहोल आहे भूताच्या स्टोऱ्या सांगायला. इथं चूल हाय, इथं शेकोटी पेटली, सगळी पोरं कडनं थांबल्यात सगळी. आणि पोरं पुरींला काय म्हणल्यात की तुम्ही नाही काय बनवायचं, आम्ही बनवणार. पोरी म्हणल्या ठीक आहे बनवा. पण काही मुलींचा इगो आउट झाला, नाही नाही तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीत नावं ठेवताय, आम्ही बनवणार. आता त्यातल्या एकीला कुकिंग येत नव्हतं, ह्यात चुकीची गोष्ट नाही. सगळ्या पोरींना जेवण आलं पाहिजे अशी काही नाही बरं का, ह्या विचाराचं मी पण नाही. हा, आम्हाला तरी कुठं गप गिळा येते, आम्ही माप काढतोच की तुम्ही खायला घातलं तर. खरं ही मला ही लय राग येतो जेव्हा आहे ना, आणि हे प्रत्येक घरात होतं की एखादा समजा तुमच्या मुलाकडून काही चूक झाली, मोठी चूक झाली, त्याच्या शाळेतनं काही तक्रार आली किंवा गल्लीतनं काही तक्रार आली, तर बाप कसं म्हणतो आईला, तुझं पोरग बघ, तुझा संस्कार, त्याचा कशात नंबर आला, नोकरी, मेरा पुत्र मेरा पुत्र मेरा पुत्र. आईचं तिथं काय नसतं, बाप तिथं म्हणतो माझं पुत्र. त्या आईवर आहे ना नेहमीच अन्याय आहे. त्या दोघी तिघींना त्यातले एक होती, तिला स्वयंपाक येत नव्हता. तर मी एक प्रश्न विचारला की पोह्यामध्ये आधी फोडणी टाकायची मग पोहे टाकायचे का आधी पोहे टाकायचे मग फोडणी टाकायची? आता ती एक मुलगी वर्सेस 8 मुलगी युद्ध चालू झालं. एक म्हणती आधी पोहे टाकायचे आणि मग फोडणी, असं पण पोहे बरोबरच होते बाहेर करतात. एक म्हणती आधी फोडणी टाकायची मग पोहे टाकायचे. पल्ली मला म्हणते दादा मला कुणाच्यात फसावले, मी करते. म्हणलं अजिबात नाही करायचं, थांब. आणि ह्यांनी पोहे टाकले हळद कमी पडली आणि पोहे पांढरं व्हायला लागले. पोरांना आला राग. पोर म्हणले पुरीनं बाजूला सारखा. पाण्यानं घेतलं, सांबर बनवाय, पोह्यावर सांबर खायचे ह्यांना. सांबर बिंबर खाते पोहे बिहे बनले, त्याचे 1:30-2 वाजले. सगळ्यांना सांबर वाढलं, पोहे खाल्ले. अनुज आमचा लय बोगस आहे. म्हणलं अरे मला सांबर नको. सगळ्यांनी खाल्ल्यावर म्हणतोय का नको? म्हणलं पाण्यानं बनवले. इन्या म्हणते हात धुतलाय का पाणी? पुरी एका स्वरात तर आज मला क्लिअर करायचे त्या ट्रिप मधल्या सगळ्या पुरीला, हात धुतलेला आम्ही एवढं घाण नाही, ते फक्त तुम्हाला घाण वाटावं म्हणून केलं. ट्रिपची सुरुवात अशी झाली ना, आम्हाला नंतर कळलं की याला एक गोष्ट आहे बरं का पुरींच्या बाबतीत, सगळ्यात भारी गोष्ट ट्रिपमध्ये, त्या कॉन्ट्री काढायला कधीच काचकूच करत नाहीत, काटकसर करत नाहीत. त्यांना सांगितलं ना 5,200 की 5,200च, आणि 5,200 भरून पण ते एन्जॉय फक्त 2,000च करतात. पोरग 5,200 नाही भरत, 4,000 भरत आणि 1,200 नंतर देतो म्हणतो आणि एन्जॉय 4 लाखाचं करतो. ट्रिपला येताना आमच्यातले काय कार्यकर्ते इतके बेकार आहेत, ट्रिपला येताना फक्त अंडरपॅन्ट आणि बनेल स्वतःच आणतात. तो मनात असं धरून चाललेला असतो, कुणीतरी टूथपेस्ट आणली असेल की, कुणाचा तरी टी शर्ट मला बसल की, कुणाची तरी पॅन्ट मला बसल की, आणि सॉक्स ती काय असते. आणि ह्यात आमच्यात भांडणं होत. मुलींची बॅग जेव्हा मी बघितली ट्रिपला, मी कोम्यात गेलो. प्रत्येक दिवसाचा कप्पा वेगळा, 2 टूथब्रश, आमच्या 20 जणात 1 टूथब्रशने आम्ही हातानेही करतोय. एवढं शिकण्यासारखं या स्त्रियांकडून, एवढं शिकण्यासारखं आहे की स्वतःला कसं कॅरी केलं पाहिजे, स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे. किती भारी गोष्टी ही. आणि आपण त्याच्यावर नाव ठेवतो पुरींला, तुम्ही मेकअप लय लावता, स्किन केअर. अरे गरजेचं आहे. तू लहानपणी कसला होतास गोरापान, काय झालं तुझ्यावर? हे सेल्फ, स्वतःला बोलतोय मी, स्वतःला बोलते, सॉरी. पुरींचं जेव्हा ते मला येतं ना गेट रेडी विथ मी किंवा स्किन केअर रुटीन, मला असं कधी कधी जाणवतं की आईला काय भारी राहतात ह्या पोरी, की राईस वॉटर, कोरियन ग्लास स्किन सगळं ते. आणि पोरं गेला, पाणी फिरावलं, अरे माझा चेहरा काळा पडला. दुसरा म्हणतो पाणी कमी पितोय ना भावा तू, ह्याच्यापेक्षा तुला नजर लागली रे. रंगपंचमी किती जण खेळलाय, होळी किती लोक खेळलाय,
होळीच्या आणि रंगपंचमीत फरक असतो. मराठी माणूस रंगपंचमी खेळतो बरं का. सण साजरा करायचा, सरांचा इव्हेंट होऊन द्यायचा नाही. इव्हेंट झाला की त्यातले मूळ रूढी परंपरा गायब होत्या. त्यात आपण काय बी घुसवतो. इव्हेंटच्या ठिकाणी, सण सणाच्या ठिकाणी. आणि हे मला म्हणायला लागते कारण दोलवडीला आम्हाला एकानं उडावलेलं. आम्ही 8वीत होतो आणि कलर लावायला प्रणवच्या घरी गेलो. ह्यो प्रणव नाही, दुसरा पण आमच्या वर्गात. तो चित्रकार आहे, कलाकार आहे खूप मोठा. आम्ही कलर लावायला काय काय घेतलेलं माहिती आहे तुम्हाला? निळ, पितांबरी, सिल्वर, आयल बॉन्ड आणि राखेचा चुरा. सगळं झालं आणि ऐन टायमिंगला पाणी संपलं. आणि इथून पुढे जी घटना घडली त्याला मी कधीही समर्थन करत नाही. मी ह्या घटनेच्या विरुद्ध आहे. हे माझ्या पहिल्या स्पेशल्समध्ये खूप शोधा मग घावर. अक्षय सुतार थुकला कलरवर. त्या दिवसानंतर आजपर्यंत आम्ही पोरं शाळेतली कधीच एकत्र होळी खेळलो नाही. जावं की रे, पण एवढं खाली. मला रंगपंचमीचे जेव्हा आणि होळीचे जेव्हा फोटो बघत होते ना, तेव्हा मला खूप असं जाणवलं की काय भारी कॅरी केले स्त्रीनं स्वतःला. काय भारी फोटो आहेत तिचे रंगपंचमीचे, होळीचे. काय भारी रंगपंचमीने होळी खेळते ती. होळी आणि रंगपंचमी काय प्रत्येकच सण. दिवाळीला किती भारी दिसते ती. रंगपंचमी किती भारी खेळते, किती भारी नटते, नथ लावते. पोरं कायच का करत नाहीत? कारण पोरं बोरमोड्या माळा पूस, पंखा पूस, फरशा पूस, आईला डबा घासू लाग. तो माहिती आम्ही पुण्याहून घरी गेलो ना तरी आम्हाला असं पाहू निघत नाहीत वागत, माहिती तुम्हाला? कामगार, गड्याला गड्याला गड्याला. आणि आता सवय लागली ना की पुरीला पण असं असेल की घरी गेल्यावर आई काम सांगत नाही तेव्हा कसं तर होतं का रे? यायला आईनं आपल्याला परक केलं का काय? चुकलंय काय तर चुकलंय असं वाटतं आपल्याला. आणि काम नाही सांगितलं कळतं. आणि पोरींच्यावर किती वेळ आली बघा, म्हणजे किती खतरनाक वेळ आली. जेव्हा 2 मुली घरी यायच्या एकत्र, तेव्हा दुसरी मुलगी दुसरीला म्हणायची काय बी कर पण तुझे मार्क सांगू नको. लगेच मला अभ्यास करायला होता. आता तीच मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते काय बी कर पण तुझं लग्न ठरलंय सांगू नको. माझ्या बी मागा लागतील. हे डायलॉग बदलतात. एक वेळ अशी ती आईबाप म्हणतात काय बाबा पुरी बघत बसलाय, तुझं हे वय पुरी बघायचं. बॅक टू दिस, बघ बाबा एखादी तरी. आम्ही बी कटाळलो, तू बी कटाळलाय, आता काय करायचं? या पूर्ण स्टोरीमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर मी स्त्रीला डिस्क्राईब करताना नाजूक, कोमल, विमल असं लय नाही दाखवलं. पोरगी रावडी आहे, स्वतःचं स्टँड घेते असं दाखवलं. सो काय तिच्यावरती अशा कवितांचा भडीमार करायचा आणि तिला सतत सांगायचं तू नाजूक आहेस, तू कोमल आहेस, तू फ्रॅजाल आहेस. अजिबात नाही. आपल्या आईनं घर चालवलं असतं का असं? आपल्या आई एवढी कणखरी व्यक्तीच बघितली नाही मी. पगार बाप, हा पगार 10,000, ह्याच्या ट्रिपला 3,000, महिन्याच्या शेवटी हिशोब लागणार तरी आई म्हणते आहेत माझ्याकडे. कसं राहिलं? कधी कधी म्हणतो आपल्या फायनान्स मिनिस्टरनं कधी कधी मास्टर कोर्स करावा आपल्या आयांचा. डेंजर आहेत आई आपल्या. आणि पप्पाकडे एक आहे, पप्पा काय म्हणायचं, पप्पाला लाड बीड असं समजत नव्हतं. पप्पा म्हणतो तुला काय पाहिजे सांग मी आणून देतो. आणून द्यायचा जरिया आई आहे. आईपाशी अप्रुव्हल, मग ऑथेंटिकेशन, मग येणार. ह्यात मजा होती. ट्रिपची शेवट चालू झाली, ट्रिप आता शेवटाकडे चाललेली. आणि सगळ्यांना कळलं की आपण हे मिस करणार आहे, की आपण जे एकत्र आलोय ना ते मिस करणार आहे आपण. कोकणातली ट्रिप भूतांच्या गोष्टींशिवाय कशी? ह्यांनी शेवटी, कोकणात जास्त गारवा नसतो माहिती आहे ना, तरी पण ह्यांनी संध्याकाळी शेकोटी लावली. शेकोटी लावल्या सगळी घामणं डबडबल्यात. मी तुम्हाला एक सांगतो, हे बोलायला पण आहे ना खूप लोक भितात. त्याचं मी आधी प्रूफ देतो आणि मग तुम्हाला सांगतो. किती मुलींना हॉरर पिक्चर आवडतात? हात वर करा. बघा आकडा बघा फक्त, हात वर करा की काही नाही चुकीचं यात. आणि पोरांनो माझी शपथ आहे मला काय नाही झालं पाहिजे. किती लोकांना हॉरर पिक्चर आवडतात? हात खाली घ्या. पोरांपेक्षा जास्त पोरींना हॉरर पिक्चर आवडतात. हे बॅकग्राऊंडच आम्ही विसरलेलो. आम्हाला वाटायचं भूताच्या गोष्टी सांगितल्यावर पोरगी भील. मला हॉरर पिक्चर आवडत नाही. विश्व्या म्हणून पोरग होतं त्याला आवडत नाही, इण्याला आवडत नाही, पत्याला आवडत नाही, हर्षाला आवडत नाही, कोणालाही आवडत नाही. आमची फाटली आहे. त्यात अनुज प्रथमला म्हणती प्रथम सांग र तुमच्या घरात काय झालं. प्रथम जोमाच्या शोचा इंट्रो देतो तो आता लंडनमध्ये, तिथून ऑडिओ पाठवतो. पोरग लय भारी स्टोरी टेलर बाप आहे, त्याचं इंग्लिश लय भारी. सो ते स्टोरी टेलिंग करायला चालू करते. ऍक्च्युली आमची इथे एक आड आहे,
तसा तर आड खूप आधीपासून आहे. असं म्हणतात कुठली तर बाई पाय घसरून पडलेली आणि करेक्ट रात्री 11:15 वाजता बाळाचा आवाज येतो आणि नैवेद्य ठेवल्याशिवाय काहीच होत नाही. इन्या म्हणते बरोबर आहे, बाईला काहीतरी दिल्याशिवाय ती खुश होत नाही. ह्यांची फाटली, ह्यांना काउंटर करा येत नाही. ह्यो जोक मारतोय भूताव, ह्यो भूताव जोक मारतोय. ह्याची फाटली, ह्याला काउंटर करा येना, ह्याला काउंटर बी करा येना. ह्यानं स्टोरी असली सांगितली, सगळी जवळजवळ जागेवर सुकील ती सगळ्यांनी थोडी थोडी. 100% मी लिहून देतो तुम्हाला आज. आणि पुरी एकाला बी भीती वाटाना, एका बी पुरीला भीती वाटाना. पुरी म्हणतात मग काय झालं, मग काय झालं. आमच्या इथं पण असे आणि हे लागल्या शर्यती ह्यांच्या. तुमचं भूत मोठं का आमचं भूत मोठं, तुमचं डेंजर का आमचं डेंजर, आमच्या भूतानं लय मारले का तुमच्या भूतानं लय. अरे काय ह्यांच्या गप्पा चालल्यात. एवढं झालं आणि एवढ्यात चुकून पाण्याची बाटली विश्व्याच्या हाताला लागली आणि ती जी उठला. सगळ्यांचा पुरुषार्थ जाग्याव. पूर्ण ट्रिप जाईपर्यंत पोरींनी MP3 वर भूताच्या स्टोऱ्या लावलेल्या. जी पोरं येतानी नाचत होती, ज्यांना घाम सुटत होता, तो घाम बी थांबलेला. पोरींची मस्ती करायला आम्ही चालू केलं तर जाताना ह्यांची आमची जी जिरावली. पण एक मी खरं सांगतो की हे जे आनंद आहेत ना, की सहलीला मुलं मुली जाणं, तिथं सर आपल्याला शिस्त लावणं, परत जॉबला गेल्यावर आपल्याला अनपेक्षित बहीण मिळून जाते. किती लोकांसोबत झाले मला माहित नाही, पण जॉबला गेला की एखादी मुलगी असते. प्रत्येक जण फक्त त्यावेळेस विचार नसतो करत. प्रत्येक जण काही लोकांना मुलगी म्हणून पण, म्हणजे काय म्हणू शकतो, बहीण म्हणून पण बघत असतो. सो जॉबवरती एखादी पुण्यातली प्रॉपर आहे, तुम्ही गावाकडून आलाय, तुम्हाला मेसवरून आणायला जड जाते, ती डबा घेऊन येते, तिथं बहीण मिळतीच की रे आपल्याला. एखादी मैत्रीण मिळतीच की तिला सांगायला असते नको रे, सोडून दे विषय, हे चांगलं नाही ते नाही. सो प्रत्येक पावलं पावली ना पुरुषाला अशी स्त्री मिळली, त्याला ती गाईड करत गेलेली. आणि स्त्रीला पण पुरुष मिळालाय जो तिला गाईड करत गेलाय. पण ह्याबद्दल खूप कमी बोललं जातं, म्हणून जे वाईट होतंय ना समाजात ते जास्त बोललं जातं. सो मला असं वाटतं की समाजात जास्त काही वाईट नाही चाललं. मी परत एकदा सांगतोय, समाजात जास्त वाईट होतंय ह्याच्याबद्दल बोललं जातंय म्हणून वाईट होतंय ते असं वाटतंय. चांगलं पण जे होतंय ना त्याबद्दल कोणच बोलत नाही. फॉर एक्झाम्पल, मानलेले बहीणभाऊ 11-11 वर्ष बहीणभाऊ झाले आणि तिच्या लग्नात ह्यो सगळ्यात जास्त रडला, हे कुठंच सांगितलं नाही. मानलेल्या बहीण भावानं एकमेकाला किडनी दिली ट्रान्सप्लांटमध्ये, हे कुठंच सांगितलं नाही. बरोबर आहे, स्त्री स्त्रीची दुश्मनी सांगितलं. पण एका सुननं तिच्या सासूला तिची किडनी का काहीतरी डायसिस दिली आणि ती वारली आणि सासू जगली, हे कोणीच सांगितलं नाही. सुधा मूर्ती नारायण मूर्तीवर होत्या हे ठळक कोणीच सांगितलं नाही. एखादी स्त्री ठरवलं तर पुरुषाला पार एक नंबर वरतीपर्यंत घेऊ शकते, हे कोणीच सांगितलं नाही. हे का नाही सांगितलं, कारण स्त्रियांनी ह्या गोष्टी पुशच नाही केल्या. आम्ही इकडून पुश करत होतो, सोडून जात्यात ॲल्युमिनी मागत्यात, तुम्ही गप्पच बसला. आणि आता पण तुम्ही गप्पच बसताय. मग तुम्ही बोलायची गरज आहे का नाही स्त्रियांनो, की जे चाललंय त्याची दुसरी बाजू बी आहे. ह्यांचं चाललंय धनश्रीन चहलचं झालं, हिनं गाणं काढलं, ह्यो 6 मारतोय. कोण बघायला गेले काय झालंय. ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करायचे आणि घराला रिप्रेझेंट करायचे आणि मग समाजाला रिप्रेझेंट करायचं. ह्या शो मधून मला प्रत्येक वेळी प्रत्येक शो मधून काय तर सांगतो, ह्या शो मधून मला एकच सांगायचं तुमच्या सगळ्यांना, की स्त्री आणि पुरुष फक्त जेंडरनं वेगळे आहेत. त्यांचे हक्क समान आहेत, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण समानच असल्या पाहिजेत, त्यांना वागणूक पण समान मिळली पाहिजे, इक्वल मिळली पाहिजे. आणि यासाठी सुरुवात मला वाटतं स्त्रियांनी करावी, कारण आम्ही तुम्ही म्हणाल ती करायला तयार आहे. ठीक आहे. आणि हे जर खोडून काढायचं असेल की अन्याय झालाय पुरुषावर आणि स्त्रीवर, तर मला वाटतं काही क्षेत्रांना ॲप्रिशिएट पण करणं गरजेचं आहे जिथं मेल डॉमिनन्स आहे. खूप लोक म्हणतात पॉवरफुल प्लेसेसमध्ये मेल डॉमिनन्स खूप आहे. पॉलिटिक्समध्ये पुरुष जास्त, ब्युरोक्रॅट्समध्ये पुरुष जास्त. आय ॲग्री आहेत, डॉमिनन्स आहे. दुसरी बाजू, वीटभट्टीवर कामगार पुरुष सगळ्यात जास्त, गॅरेज मेकॅनिक पुरुष सगळ्यात जास्त, रेल्वेमॅन पुरुष सगळ्यात जास्त, आचारी पुरुष सगळ्यात जास्त, हॉटेलमधले शेफ पुरुष सगळ्यात जास्त, वायरमॅन पुरुष सगळ्यात जास्त, बॉर्डरवर पुरुष सगळ्यात जास्त. हे तर स्वतःसाठी कधी बोलले नाही, म्हणून मी आज यांच्या बाजूने इथं बोलतो. ह्याची दुसरी बाजू पण आहे. कितीतरी घरं तुटण्यापासून वाचवणारी आपली आई, बहीण, बायको स्त्रीच आहे. बरोबर. प्रत्येक गोष्ट, कुठला तर पोरगा जो व्यसनाधीन झालता त्याला मार्गावर आणणारी पण स्त्रीच आहे. चांगला ॲडवाईस स्त्री पण देते आणि स्त्रीच देते असं मला वाटतं. चांगला ॲडवाईस हे नाही सांगितलं, हे स्त्रियांनी सांगितलं पाहिजे. बघा, मी आज पुरुष म्हणून पुरुषाची बाजू म्हणतोय का नाही म्हणतोय,
मांडतोय, स्त्रीची पण मांडतोय. मग स्त्रियांची बाजू जवळ कोण मांडत नाही तोवर हे कसं होईल? मग ह्यासाठी असं आहे का कोणतं फिमेल स्टँडअप कॉमेडियन येऊन तिनं माईक धरावा? अजिबात नाही. अल्गोरिदममध्ये पोस्ट आहेत. पोस्ट शेअर करा एकमेकीला. एखादी गोष्ट वाईट चुकीची घडते समाजात त्याबद्दल बोला. हे स्प्रेड होईल. कुठं तर असं होईल की यायला पुरुषाला स्त्रीची, स्त्रीला पुरुषाची काळजी आहे. आणि हे 100% झालं पाहिजे. आणि ह्यापेक्षा अजून एका गोष्टीला मला हात घालायचा आणि ही गोष्टीबद्दल मी जेव्हा बोलेन ना, तेव्हा खूप लोकं कम्फर्टेबल होणार नाहीयेत, मला माहिती आहे. पण मला ह्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, कारण कोण बोलत नाही. आणि हे स्टेज मला एवढे ऑडियन्स मिळाले तर मला बोलायचं आहे. आय नो की सर्वांनाच माहिती आहे पिरियड्सचं पेन किती हेवी आणि किती अनबेअरेबल आहे. आणि हे हॅट्स ऑफच आहे मुलींना सगळ्या. बट बाळांनो, जेवढे इथं स्त्री-पुरुष बसलेत ना, ज्यांच्या आया आता 50शीकडे चालल्यात, तुम्हाला माहीत पण नाही की तुमच्या आईला सगळ्यात जास्त आता त्रास होणार. आता मेनोपॉज नावाची गोष्ट नाही तुमच्या आईला. जिथं पिरियड्स बंद होतात, हार्मोनल चेंज होतात आणि आईची चिडचिड भयानक होती. भयानक चिडचिड होती. आणि त्याच वेळी तुमची आई सासू असती. हे कुणी सांगितलं नाही आत्तापर्यंत तुम्हाला. त्याच वेळी तुमची आई तुम्हाला म्हणते, "तू तिकडे गेला, मला कॉल करत नाही." आणि त्याच वेळी तुमच्या आईला तुम्ही म्हणता, की "काय गं तुझी भुणभुण असते सारखी." ह्याच्या मागची स्टोरी किती पोरांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला पोरींनी, की अरे मला जी सायकल आहे तीच आता आईची बंद होतीये. पुरुषांनी तर ह्याकडे बघितलं पण नसेल, पण स्त्रियांना मी तुम्हाला सांगतोय. ते मेनोपॉजमध्ये एवढे मूड स्विंग्स, हार्मोनल चेंजेस, वेट वाढणं, आजारपणं येणं, बोन डिसूळ होणं. माहिती आहे ना पोरींनो? हो का नाही? मग हे पोरांनी पण माहीत करून घेतलं पाहिजे. जेव्हा आपली आई म्हातारी होती, तेव्हा तिला ही झेलायला लागणार आहे. त्यात आपण तिला टेन्शन द्यायचं. त्यात तू कमवत नसला तर अजून टेन्शन, त्यात तुझं लग्न होत नसेल तर अजून टेन्शन. सो पोरींच्या बॉडीबद्दल, पोरांच्या बॉडीबद्दल आपण थोडं बेसिक तरी जाणून घेतलं पाहिजे. ही पण मला या शोमधून सांगायचंय. अरे कुणासाठी नाही, पण आपल्या आई बहिणीसाठी तर जाणून घ्या रे. बरोबर आहे? आपण घेतोय जाणून, लावतोय इनकॉग्निटो मोड, घेतोय जाणून रातभर. कशाला रासलं? आणि मला राग पण आहे, लय गोष्टींचा राग पण आहे मला. इथं कोण सभ्य नाही. सगळ्यांनी सगळं बघितलेलं आहे आयुष्यात. सगळ्यांनी सगळं बघितलंय. कोणी आव आणायची गरज नाही. पण लका तुम्ही एखाद्यावर बलात्कार झाला, एखाद्यावर अन्याय झाला, की तुम्ही सांगता त्याला फाशी द्या, हे द्या, ते द्या. आणि एखाद्या इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ पण व्हायरल नसा झालो, एखाद्या पोरीचा व्हिडिओ पण व्हायरल झालेला नसतो, तरी पण काय मीम पेजवाली, काय ट्रोलर्स बिलर्स त्यांचं फोटो लावतात आणि सांगतात, हा विषय बघितलाय का? आणि तिथं आपली गाबडी खाली जाऊन म्हणतात, माझ्याकडे आहे, मला डीएम करा, लिंक इन बायो. हे काय रे? हे वय पुरुषार्थ आपला. आणि ह्याच्या विरुद्ध किती पुरुष बोललं? मी ह्याच्या विरुद्ध आहे, अत्याचाराच्या विरुद्ध आहे, सगळ्याच्या विरुद्ध आहे, पण मला लिंक पाहिजे ज्याचा MMS लीक झालाय त्याचा. ही वय दोघले पण. मग ही कधी ठेचून काढायची? आणि ही सगळी पोरं 16 ते 20 वर्षाची रे. ह्याच्यावर पुरुषांनाच बोललं पाहिजे, स्त्रीनं कसं बोलायचं ह्याच्यावर? सो इथून पुढे कुठल्या पेजच्या अंडर जर ते गावलं, पहिलं त्याचा स्क्रीनशॉट काढायचा, त्याचा आईबाप शोधायचं आणि त्यांना स्क्रीनशॉट पाठवायचं, हे लिंक मागतोय, ह्याची पहिली लिंक सरळ करा. आजपासून मी सांगतो, ही 600 तिथं बसलेली, 600तली 60 जणी ऐकली आणि अशा पेजेसला रिपोर्ट केलं जिथं कोणाचा MMS व्हायरल बी नाही झाला, पण त्याचं नाव बदनाम केलंय. करा, ह्योच पुरुषार्थ, ह्याच्या पलीकडे काहीच नाही रे बाळांनो. आपली आबरू, मी खरं सांगतो, स्त्रीची आबरू काढणं खूप सोपं आहे या समाजात. त्याच्याबद्दल काहीतरी अफवा उठवा, त्याचे हे XYZ फोटो व्हायरल करा. पुरुषाची आबरू जाणं खूप कमी आहे. पुरुषाची आबरू टप्प्याटप्प्यानं जाते, स्त्रीची अशी जाते. तुम्ही नोटीस केलं तर सांगतो. पुरुषाची आबरू पाहिजे त्याच्या मार्कपासून चालू होती. एवढेच पडले, ह्याला एवढे पडले. एवढ्याच प्रकारचा मार्क त्याला, आणि तो घेत घेत जातो. पण स्त्रीचं सगळ्यात बेकार बदनामी समाज करतोय आता आणि होतंय. आणि मला लय भयानक राग आला. किती विषय चालले आणि किती लोकांनी ती पोस्ट बघितली रे, की हे व्हायरल झालेलं आहे, ते व्हायरल झालेलं आहे, लिंक असेल तर प्रामाणिकपणे हात वर करा. सगळ्यांनाच येतं हे. ह्याचा अर्थ काय रे? हे चाललंय की रे, मग हे का नाही थांबवायचं? हे चाललंयच की. हा, ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की हे मी इथं का बोलतोय एका स्टँडअपच्या शोला, स्टोरी टेलिंगच्या शोला, कारण एवढी गर्दी दुसऱ्या सेन्सिबल शोला होणार बी नाही. मी जर आज तुम्हाला म्हणलो ना, की आज मी फक्त सेन्सिबल बोलणार आहे आणि चांगलं चांगलं सांगणार आहे, नाही येणार तुम्ही 200 रुपये देऊन. नाही येणार तुम्ही, मनोरंजनाला आलाय तुम्ही. मग एवढी गर्दी आली तर त्यात हे सांगणं माझं कर्तव्य आहे का नाही? का फक्त फॉलोअर्स घेऊन मिरवू? काय करायचं या फॉलोअर्सचं? त्यांना काय तर सांगितलं पाहिजे का नाही? अजून एक मज्जा ह्यात, मी समर्थन नाही करते कोणाचं, बेटिंग, जुगार बिगार. काही इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स प्रमोट करतात. त्याच्या दोन बाजू आहेत, मी दोन्ही बाजू तुम्हाला सांगतो. की काय क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स त्यांना घरातून अजिबात सपोर्ट नाही, जॉब करतात, पैसे कमी पडतात कॉन्टेंट क्रिएट करायला, म्हणून ते बनवतात आणि ते सांगतात की स्वतःच्या रिस्कवर खेळा.
ते बरोबर आहेत का नाही मला माहित नाही, ते त्यांचं त्यांना माहित. पण मी जोपर्यंत ह्या क्षेत्रात आहे स्टँडअपच्या आणि क्रिएशनच्या, मी तर कुठलेच ब्रँडेज घेत नाही. पण मी एकही जुगार, गुटखा, फिटका कधी करणार नाही. आणि जे जाहिरात करतात ते क्रिएटर वाईट आहेत असं मी म्हणत नाही. त्यांच्या पण काही मजबुरी असतील. पण एखाद्या क्रिएटरने जाहिरात केली तर प्लीज त्याच्यावर क्लिक दाबू नको, लिंकवर क्लिक दाबू नको, त्या जुगारात अडकू नको, तुझे पैसे लावू नको, एवढीच कृपा कर. ह्या बाबतीत मी पुरीनला लय मानतो. पुरींवर लय कमी स्कॅम झालेत अहो. कधी ऐकलंय का तुम्ही पुरीनं चिटफंड मध्ये पैसे लावलं ना आयो संपलं सगळं? कधी ऐकलंय का पुरीनं 25 लाख शेअर मार्केटमध्ये लावलं? नाही ऐकलं तुम्ही कधी? नेटवर्क मार्केटिंग मध्ये पुरी कमीच आहेत माहिती आहे ना? कमी आहेत, पोरं जास्त आहेत. ती तर वेगळी दुनिया आहे. येस ऑर नो? येस ऑर नो त्यांचा डायलॉग असतो माहिती का तुम्हाला? येस ऑर नो? आप जब नल बंद करते हो तो नल बंद होता है, पानी नहीं. वैसे ही लोग आपको गालियां देते, आप नल बंद करेंगे गालियां बंद होगी. अरे काय लॉजिक आहे यात? स्त्री कुठल्या स्कॅमला कधीच फसत नाही. पुरुष 3 प्रकारचे आता IPL सीझन मध्ये पुरुष आहेत. एक म्हणतोय माझी टीम भारी, दुसरा म्हणतोय माझी टीम भारी, तिसरा म्हणतोय दोघांची भारी, माझी ड्रीम 11 जिंकली पाहिजे. किती बोगस आहे हा? 25 रुपये भरून 5 करोड कमवायची स्वप्न बघतो ह्यो. पप्पांनी तुझ्यावर 10 लाख लावलेत गाड्या. सगळ्यात मोठा जुगार तर तू आहेस. आणि मला ह्या सरकारचं बी नवल वाटतंय, सगळ्याच आत्ताचं बी ह्याच्या आधीचं बी. तुम्ही सगळं बॅन करता, ही का बॅन करणार तुम्ही? टॅक्स आहे. आणि मला अजून एक गंमत सांगायची. आज मी लय रिबिलियन बोलतोय, मला माहित नाही युट्यूबला येईल का नाही, पण ऐका, ह्या समाजात खूप मोठा विरोधाभास आहे, खूप मोठा विरोधाभास आहे, खूप मोठा. मुलींना तुम्ही जे कोरियन ड्रामा बघता, नेटफ्लिक्स बघता, ज्यामध्ये सांगितलंय मुलगा, अरे ऐका तरी, ऐका की हो दीदी नो, ऐका ना प्लीज, ऐका ना हो, दोन्ही बाजून आहे हो, ऐका ना प्लीज प्लीज हो. मुलींना विरोधाभास खूप मोठा आहे मुलांकडून मुलींकडून, आणि तो विरोधाभास कमी केला पाहिजे. त्यासाठी मी आज एक पाऊल पुढे घेतो. तुम्ही XYZ OTT प्लॅटफॉर्मवरती कोरियन ड्रामा बघता, पाकिस्तानी ड्रामा बघता, तुर्किश ड्रामा बघता, ज्यात 6 पॅक्स ॲप्स आहेत. तोला ज्वालन आहे, घड्याळ चांगलं घालतोय, बोलतोय छान, वागतोय छान, त्याचे आईवडील पण अंडरस्टँडिंग हे सगळं आहे. तुम्ही तसं इमॅजिन करता, तुम्हाला तसा मुलगा मिळत नाही म्हणून तुम्हाला वाटतं की अशी मुलं नाही आहेत, जे की खोटं आहे. लेखकांना लिहिलेलं कॅरेक्टर इमॅजिनरी फिक्शनल आहे, त्याला लोकांच्या शोधू नका, तर तुमचं आयुष्य सुखी आहे. आणि पोरांनो, तुम्ही जी ज्या रील आणि पोस्ट सेव्ह करताय तिला घरात सून म्हणून आणाल का? एवढाच प्रश्न आहे माझा. मग फक्त स्त्रीच चुकते का? पुरुष बी चुकतोय की. सेव्ह केलं एकाच, रील सेव्ह केली एकाच, फॉलो करतोय एकाला. स्त्री आहे का पुरुष आहे बघ. काय करत नाही, गपचूप जाऊ दे त्याला. मी कशाला भेट नाही, कुत्र्याला बी भेट नाही, मांजराला बेकार भेटतो मी. मांजर कोणाचीच होऊ शकत नाहीत. किती लोकांच्या घरी मांजर आहेत. टॉक्सिक प्रेम आहे मांजराचं. चावतंय, बॉच करतंय आणि ती बी स्नॅप टाकतात. हा माय किट इज लव. आमचं कुत्र झोपल्यावर ढेरीव झोपतंय. मी अर्धा बे पार्लेचे खाल्लं की ती अर्ध खातंय. घरातनं बाहेर काढलं म्हणते मालक काय झालं, बाजार घेऊन येतंय कुत्र. माझी जी फाटलेली आहे शपथ, मी तुम्हाला सांगतो. काय कसला भारी बिल्डअप दिलता डायलॉग मी सगळं. नवी मुंबईच्या शोला आहे ना, असं एक कंपार्टमेंट आहे वरती एसीचं इथं, आणि त्यात एक बोका बसलेला. मी कधी तर स्टोरी टाकेल. आणि तो एवढ्या मोठ्यानं बोलत होता की माझा माईकचा आवाज कमी वाटेल. मी नवी मुंबईच्या त्या प्रेक्षकांना शतशः नमन करतो. 3 तास ती बोंबलत होतो बोका, तरी पण त्यांनी माझा शो ऐकला माहितीये का. आणि ते इतकं बेकार होतं, त्याला धराय गेलं की अंगावर यायचं. परत मी तोच पॉईंट परत एकदा सांगतो तुम्हाला की प्लीज इल्युजन डिल्युजनल लाईफ मध्ये येऊ नका.
मला हा सांगायचा अधिकार आहे का? होय. माझ्यावर लय स्कीमा झाल्यात. खूप लोकांना आपण जेव्हा ऍडवाइस देतो का नाही, मित्राला वगैरे आपण ऍडवाइस देतो कधीतरी, असं वागू नको, तसं वागू नको, असं वाग, तसं वाग. मित्र काय म्हणतो? तुला लय कळतोय, तुला लय शहाणा आहेस काय? अरे मी शहाणा नाही, मी गांड काय, माझ्या एवढ्या स्कीमा झाल्या म्हणून तुला सांगतोय असं वाग. मला लय कळतं, यातला भाग नाही, माझ्या शॉर्ट झालेत ही. तुझ्या होऊ नये म्हणून तुला सांगतोय, तर तूच मलाही कर. आता आपण जो पार्टसाठी आपण एक्साइटेड आहे तुम्ही सगळे, की जाणून घ्यायचं ना का तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी. मुलींच्यात भांडणं सगळ्यात जास्त कुठल्या कारणाने होतात रे? सांगा ना मुलींनो, आता हातबीत वर करायची गरज नाही, मी ऐकतोय. काय कारण असतं मुलींचं एकमेकात भांडणं होतात? थांबा आधी मुलांना बॉईज फर्स्ट करूया आपण. थँक्यू. पोरी म्हणतात पोरांचा एडेपणा बघू, मग आपलं ठरवू काय आहे ते. पोरांनो, कशावर भांडण होतात पोरांच्या सगळ्यात जास्त? एकानं बोला, एकानं. IPL, हा बेकार. दुसरं? हा काय? कॉन्ट्री व्हॅलिड येस. एकानं बोला. रूम कोण साफ करणार? किती मोठे इश्यू आहेत ना हे. हा अजून? हा फिराय कुठं जायचं? थांब, बेस्ट फ्रेंड म्हणजे? एलॅबरेट म्हणजे एक वाक्यात सांग मला काय तर. असं वय. मी परत सांगितलोय, तुमचा मित्र जर तुम्हाला विसरलाय आणि तुमच्याशी बोलत नाही, तर तुम्ही त्या पोरीला ब्लेम नका करू, ती भेटली म्हणून तो विसरला. अरे बाबांनो, आमची लग्न होऊन पण आम्ही मित्रांना वेळ देतोय, आमच्याकडून बी शिका काय तर. त्याला मॅनेजमेंट जमाना, ह्युमन रिसोर्स तो गांडलाय तिथं. दरवेळी पोरी नाही ढकलायचं, आपलंच गंड काय म्हणायचं. मुलींना तुमच्यात कशावर भांडण होतात? होतच नाहीत. हा कशावर ना? शॉपिंग, एकसारखा ड्रेस घेतला म्हणून? इग्नोर केलं मी, इकडनं आलं इकडनं गेलं. हा बरं, मुली तुम्ही कोणत्याही मुलीशी फ्रेंडशिप करता आणि कुठल्या बेसिसवर फ्रेंडशिप करता? आता खरं सांगा. हा विचार पटले की फ्रेंडशिप करता. ओके, गुड. यस. अजून? चांगली गोष्ट. शॉपिंगची ठिकाणं सेम आली की गुड, छान. अजून? तू ग बस. अजून अजून कशावर ना? एकाच व्यक्तीला दोघी हेट करत असले की? आहे ना. आता पोरांना तुम्ही सांगा, तुमचं कसं दोस्ती जुळवती? कांड पाहिजेत. आमचं तसं नाही, पोरग पाहिजे, जिवंत पाहिजे, त्याला आम्ही दोस्त करून घेऊ कसं आपण. पोरांची फ्रेंडशिपला डेंजर आहे. अयो तुझे एवढे लागले, ये मैफिल में शामिल हो जाओ, आओ खूप जमेगा जो रंग, जब मिल बैठेगे तीन रंग. झालं. पण मी आता जस्ट ह्या क्षेत्रात यायच्या आधी आम्ही खूप फिरायचो एकत्र पाण्याने कोरेगावात. तर एक दिवस आला, म्हणला सावरे आपल्याला चहा प्यायचा आहे. चहा मम्मीला सांगतो, पण नाही म्हणला लांब प्यायचा आहे. पोरींना तुम्ही हे नाही करू शकत आयुष्यात कधी, तुम्ही एवढा आयडिया पण नाही करू शकत पोरींना. तुम्हाला मी खरंच मानतो, तुम्ही एवढ्या आयडिया नाही, तीच बरं आहे म्हणून तर पृथ्वी सरळ चालली आहे. हे चहा प्याला मला 35 किलोमीटर लांब घेऊन गेलाय. म्हणतो एक नंबर चहा मिळतोय, साई टाकतात, बासुंदीचा चहा आहे. अरे म्हणलं आईला सांगतो की नाही म्हणलं, तिकडच चहा एक नंबर, नदीच्या कडेला बसून चहा प्यायचा आहे, तिथं धरण बी आहे म्हणला. आम्ही तिथे चहा प्यायला गेलो. आम्ही 8 जणांचा ग्रुप आहे, त्यातले 2 जण आमचं पण्यान मी ठरले की चहा प्यायला जायचं. जाताना त्या 8 जणांनी आम्हाला म्हणतात, अरे येडाय का, चहा 10 रुपयाला, पेट्रोल 80 रुपयाचं, तुम्ही येडाय करा जरा. पाण्या म्हणला शौक बडी चीज आहे. अरे आम्ही दोघं तिथं गेलो नदीला, आणि ती दुकान बंद. पण असं करते सौर्या, ती बहुतेक 5ला केळ्या, म्हणलं 5 वाजून गेलं की. मग आम्ही वरती गेलो आणि टेकडीवर थोडा वेळ बसलो, च्युइंगम खाल्लंय आम्ही, परत घेतलं माघारीला टाकलं. आता आम्ही मित्रांपुढे गेलो, आम्हाला कळलं आमची सपय अप्रो काढणार ती, की एवढ्या लांब गेला आणि चहा पाजला. मला कळलं सौरभ जरा खोटं बोलायला लागेल आज आपल्याला आपली अब्रो वाचवायला. मला पत्या म्हणला, काय मग आला का नाही चहा पिऊन?
अरे चहा होय म्हणलं 3 कप पिलोय 3 कप. आणि सगळ्यात भारी चहा कुठला लागला माहिती का? टेकडीवर गेलो तिथून जो व्ह्यू होता ना असा नेकलेस सारखा. पाण्या म्हणतोय अर्धच का सांगतोय सगळं सांग की. माय गॉड, आता हे काय करतोय? त्याच्या आईला म्हणलं आता हे काय सांगतोय? वाघ दिसला सांग की. मी बी तचाकलो थोडा, पण मित्र खोटा बोलतोय तेव्हा पुरुष जो खरा मर्द आहे तो त्याला अडवत तो त्याला वाटतो त्यात. मी म्हणलं पाण्या तुला चट्ट कळत नाहीत का रे? बिबट्या होता. रिअलिस्टिक बी वाटलं पाहिजे ना की वाघ इकडे कुठं. आणि त्या 8 जणांना बी माहितीये, त्या 8 जणांना बी माहितीये की ही खोटं बोलत्यात. त्या 8 जण मग मग पुढं काय झालं? अयो मग खरंच होय. पुरुष आहे ना एकमेकाला झाडाव चढवण्यात जे त्याची कॉम्पिटिशन आहे. एखाद्या पुरुषाला एखाद्या दोस्ताला दुसऱ्या दोस्ताकडून जर काय पाहिजे असेल तर तो जो गोड बोलतो ह्या जगात त्याचं कॉम्पिटिशन सुरुवात करतो. भावा लय लोक सोडून गेली पण तू राहिला. पुरुष बळणच इमोशनल होत त्याचं काय तर आउटकम हाय रे गाड्यांनो, लक्षात घ्या आउटकम हाय. मुलींना अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. किती लोकांचं लग्न नाही झालं मुलींनी? ठीक आहे, हात खाली घ्या. काय एक्सपेक्ट करता मुलाकडून तुम्ही? बोला, खालून बोला, काय असं चुकीचं बोलू नका फक्त. ठीक आहे, मंथली सॅलरी किती असावी? काय आता हाय काय? हा 50. ठीक आहे, गुड. ठीक आहे, अजून घर बांधलं बास झालं. काय काय घर भागलं बास झालं. ओके, हा अजून अजून कोणाला बोलायचं? अजून कुठल्या स्त्रीला बोलायचं? इंडिपेंडंट आहे का? ओके ठीक आहे, अजून निर्व्यसनी. हा हे बोललो कोण तर? पुरीनो तुम्ही हा पॉइंटच वगळलाय. आमच्या वेळी पॉइंट कसा? बाई आडा नको, निर्व्यसनी नको, बाकी सगळं चालतंय. आता पुरींनी सगळं बाजूला ठेवलं, बाई आडा शेवटी, निर्व्यसनी शेवटी. ठीक आहे, छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. पोरांनो लग्न करायच्या आधी काय क्वालिटीज पाहिजेत मुलीमध्ये तुम्हाला? या का ना म्हणा. पोरगी पाहिजे, जीवन पाहिजे, हो ना? ह्याच्यापेक्षा खोटं वाक्य काय नाही. पुरींच्या डबल अपेक्षा ह्या केळ्यांच्या. सांगा खरं खरं. हा मुलगी बोलते काही? दिदे मी खरं सांगू का, तुम्हीच तुम्हाला स्वतःला कमी अंडर एस्टिमेट करताय. आम्ही पोरं पोरं कुठल्या मुलीला म्हणत बी नाही घाण दिसते, आई शपथ सांगतो. म्हणून सगळ्या पोरींची लग्न होत्यात. आमचे काही मित्र अजून अशीच पाडल्यात. आम्ही मुलीला सुंदर, आता ती गेला जमाना, ती अशी दिसाय तशी आम्ही नाही बघत असं तसं. आम्ही स्वभाव बघायलोय, स्वभाव. हा पोरांनो बोला. ठीक आहे, ह्याच्यात एक अजून पॉईंट ऍड करायचा आहे. आई वडिलांना सांभाळणारी पाहिजे. मी परत एकदा खूप क्लिअर करतो, लग्न झालेला माणूस म्हणून आपण आई वडिलांना जसं ट्रीट करू तशीच ती मुलगी तुमच्या आई वडिलांना ट्रीट करणार आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांबद्दल काय बोलता, तुम्ही तुमच्या आई वडिलांबद्दल तिच्या पुढे काय बोलता, तुम्ही आई वडिलांना कसं वागवता, किती अटेंड करता, तसंच ती पण करणार आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही तिच्या आई वडिलांना पण तसंच अटेंड करावं. आणि मला वाटतं अजून एक त्याच्या पुढे जाऊन थोडं फिल्मी बाजूला ठेवा. सगळ्या फिल्मी बाजूला ठेवा. सासू सुनाचं नातं सासू सुनाचं आहे रे, नाही आयनपूर घेऊ शकत, ही मान्य करा की तुम्ही. करा की मान्य. कशाला पाहिजे तसं? हा सासऱ्याचं ना आपण नातं काय ह्या जगात होईल का दोस्तागत? काय तुमची पोरगीला येतात, अरे येडाय काय काय? नात्याला नाव दिलेत की रे, नाव दिलेत ना नात्याला, मग त्या नात्यात वागा की. पप्पा दोस्त असावं, हो असावं की पप्पा दोस्त, पण सगळं सांगतो काय बाप्पाला? तू ग्रेडच मारल की बाप्पा डायरेक्ट. अजून आहेत मुली लॉयल, माझ्याकडे उदाहरण आहेत. प्रत्येक मुलगी अशी तुम्ही नाही काउंट करू शकत, प्रत्येक पोरगा. मी खरं सांगू का,
रिलेशनशिप मध्ये चीटिंग मध्ये मुली जास्त आहेत असं नाही, मी तुम्हाला खरं सांगतो बरं का. माझ्याकडे असे मित्र पण आहेत ज्यांनी जाम चीटिंग केली. आणि ती म्हणते काय सौर्या आता काय आपल्या घरी पटलंच नसतं. अरे मग तू कशाला रिलेशनशिप मध्ये? असं आहे दोन्हीकडे. सो लॉयल हा दोन्हीकडेच असावं. मुलीनं तुम्ही का बोला नाही असं लॉयल बिल? तुम्हाला नको लॉयल? अरे ही बोला की पोरींनो पहिलं. हा अजून हा ओके थँक्यू. हा पोरांनो अंडरस्टँडिंग पाहिजे. ओके अजून युट्यूबवरच्या 2-3 चॅनल सांगतो तुला. आजपासून चालू कर तू आणि तू शिकव तिला. सरिताज किचन, आपली आजी, मास्टर शेफ. आरला का स्वयंपाक आला पाहिजे, बिपाक आला सगळं करू. आर चांगली मिळल्यावर नोकर ठेवू आपण. मग पुरी कशा खुश झाल्या. मला बोलायला जाते माझ झाले. स्वयंपाक बिपा हे असलं नका सांगू. स्वयंपाक बिपा अरे स्वभाव सांगा की रे. हे गेलं की आजोबागत का बोलायला लागलायस? जोक डीप आहे नंतर कळेल. हा काय वा, ह्याच्यापेक्षा भारी उत्तर कुणीच दिलं नाही आतापर्यंत. कंपॅरिझन न करणारी पाहिजे. हे खूप होतंय. माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे, त्यानं जस्ट तिला अॅनिव्हर्सरीला हे घेतलं. किती बेकार गोष्ट ही. तुम्ही कधी ऐकलंय का तुमच्या नवऱ्याला म्हणतानी माझ्या मित्राची बायको आहे, ती एवढं भारी जेवण बनवत, त्याला माहिती आहे थडगं बांधण्यात येईल इथं. बायांनो प्लीज कंपॅरिझन करू नका. पुरुष लई गो घेतो. उद्याच्या उद्या जिमला जाईल ती. काय भारी उत्तर दिलं मित्र, भारी खरंच. ठीक आहे. पुरुषाबद्दल स्त्रियांना सगळ्यात मोठा गैरसमज काय? स्त्रियांना काय वाटतं तुम्हाला? बरं चला हे धरून चालू की एखादी गोष्ट पुरुषांनी बदलावी जेणेकरून सगळ्यांचं आयुष्य सोपं होईल. काय स्त्रियांना काय वाटतं? हा काय ग्रांटेड घेणं. वा बेस्ट उत्तर. हे पण बेस्ट उत्तर आहे. हे होतं मी आय ऍग्री 100% ऍग्री करतो मी. कुठलाही मुलगा कुठलाही पुरुष एखाद्या स्त्रीला यस म्हणेपर्यंत जसं वागावतो त्याच्या 30% तरी वागला नाही नंतर. किती जिंकलाय तो, जिंकल्यावर म्हणतो आता काय हे, आता आपलंच आहे. ते नाही गाड्या. कारण तू तिला पहिले 10 दिवस जे दाखवलं ना की मी असा आहे, मी एवढा अटेन्शन देणार, एवढी केअर करणार, तिनं ते स्टँडर्ड सेट केलं की भावड्या. ह्याच्यात दुसरं उत्तर सांगू पुरुषांनो, पहिल्या दिवसापासून नॉर्मल राहायचं आणि कधीतरच सरप्राइझिंगली भारी वागायचं. तिला माहिती आहे खडूसच आहे, कधीतरी चांगलं वाटतं. ती बी तशी ऍडजस्ट करते ना की बाबा नाही ह्यो सरप्राईज नाही देत, ह्यो कधीतरच चांगला वागतो. ठीक आहे. ह्यो पहिल्या दिवशी म्हणतो अगं बाई पाय खाली ठेवू नको, जमीन घाण होईल तुझं, पाय घाण. हाय तसा वाक्य बाया. तिच्या शूजची लेस बांधाय निघाला ह्यो लगेच. नंतर म्हणतो तुला साधी लेस बांधा येत नाही. हे होतं बरं का, खरंय खरंय. अजून काय अजून केलं पाहिजे पुरुषांनी बंद? आम्ही मान्य करतो. पुरुष मान्य करताय ना? हो म्हणा. यस. अजून हा आम्ही बघा, आम्ही लग्न व्हायसाठी काय कशाला बिऊ म्हणू. हा वा धन्यवाद. पुरुषांनी व्यक्त व्हायला हवं आणि आम्ही 100% होणार. फक्त तुम्ही आम्हाला सेफ स्पेस फील करून द्या. तुम्ही फक्त सांगा बाबा तू रड, तू व्यक्त शिम उडाला तर चालेल, मी कोणाला सांगणार नाही, तू रड माझ्यापाशी. ज्या दिवशी आम्हाला स्त्री अशी सेफ फील करून दिल ना, आगाय आम्ही जी रडूय अजून कशाची जबाबदारी घेतली पाहिजे? इक्वली आय एग्री. जबाबदारी घेतली पाहिजे. फक्त जबाबदाऱ्या बी समजून घ्या. जर तुला स्वयंपाक येत नाही बिनकारणी तू नको कापाय जाऊ. तू स्वयंपाक 1 तासात होणार, 3 तासात करायला होणार तिला. सो जबाबदाऱ्या काय काय वाटून घ्या. बरोबर आहे. अजून लगेच ते मला कळलं तिला काय बोलायचं. इन्फ्लुएन्स व्हायचं नाही. होतात बऱ्याच वेळा पुरुष. फॉर एक्झाम्पल एखादी वेब सिरीज बघितली, त्यामध्ये चिटिंग करायच्या आधी एखादी मुलगी तिच्या बॉयफ्रेंडचा फोन उचलत नाहीये,
वेटिंगला लागतील, तिने चीट केलं आणि समजा ह्याच्या गर्लफ्रेंडने फोन नाही उचलला तर त्याच्या पहिल्या डोक्यात ही चिट्टर नाही ना करत. हे खरंय, हे खरंय पुरुषाला. हा. हम्म. हम्म. अहो पण ह्यात मध्ये आम्ही मरतोय की. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही एक बाजू समजून घ्या, मी सगळं क्लिअर करतो तुम्हाला सगळं. त्याचं चुकतंय, मी मान्य करलं त्याचं चुकतंय. तो आईला म्हणतोय की आई तुझं बरोबर आहे, ती काल आली तिला काय माहित. आणि तिला म्हणतोय अगं आई इतक्या वर्ष आहे, तिचा स्वभावच असा आहे, तू समजून घे. आता त्याला माहितीये दोघींना एकत्र बसून समजू शकत हे अशक्यच आहे. अशक्यच आहे, कारण लेबल तुमच्या दोघींवर नाही लागणार, ह्याच्या कपाळावर लागणार आहे. बायकोचा बैल नाहीतर आईचा बाबू. सो मामाच बॉय. मला असं वाटतं ना, हे खूप ट्रिकी आहे, ह्याच्यावर कोणच उत्तर देऊ शकत नाही. मी सांगतो माझं 30 वर्षांनी तुम्ही परत या लग्न झाल्यावर नाही मी देऊ शकत उत्तर ह्याच्यावर. ह्याच्यावर उत्तर सगळ्यात भारी काय माहितीये का, आजचा दिवस काढायचा उद्याचा बघायचा. येस अजून दुःख, हा एक नंबर. हे सगळ्यात भारी. जर प्रत्येक पुरुषानं आपल्या पार्टनर आहे किंवा बायकोसोबत जर दुःख व्यक्त करायला चालू केलं ना, तर मला वाटतं तो इमोशनली पण खूप डेव्हलप होईल. कधी कधी काय होतं, त्याला त्याच्या बायकोशी त्याच्या पार्टनरशी पण दुःख व्यक्त करता येत नाही आणि पुरुषाचं दुःखाचं रूपांतर रागात होतं. हे कुठलाच पुरुष मान्य करणार नाही, मी मान्य करतो. त्याचं रूपांतर रागात होतं. त्याला असं वाटतं मला कोण समजून घेत नाही, अरे तू बोल की, बोलल्याशिवाय कसं समजून घेऊ. आम्ही बोलत का नाही माहिती का, कारण आम्हाला बोलायला फ्री स्पेस पण नाहीये. आणि सगळ्यात बेकार जज करण्यात येते. हा, आम्ही पण केलंय. आणि आम्हाला जज पण करतात, तू रडला. ऐका, आणि हे पुरुषांनीच केलंय बरं का आपल्यात. का रडतयस तू, एवढं काय झालं. हे आपण तोडलं पाहिजे. स्त्रिया तुम्ही तयार आहे का हे सगळं करायला. हे पुरुषांना तयार व्हायला रडायला आपण. येस थँक्यू. अजून एक्झॅक्टली बरोबर आहे, बरोबर. फेल्युअर आलं तर तिच्यामुळेच फेल झाला असं नाही, हे बिघडलं असेलच की कुठेतरी, ती बिघडली असेल कुठेतरी. हे मला खूप म्हणजे मला एक माहिती आहे का, जेव्हा माझे काही मित्रमैत्री त्यांचा जेव्हा ब्रेकअप झाला का नाही, जेव्हा ब्रेकअप झाला त्यांचा, तेव्हा तिनं मला सांगितलेली स्टोरी वेगळी आहे आणि त्यानं मला सांगितलेली स्टोरी वेगळी आहे. आणि दोघांच्या स्टोरीमध्ये हे दोघं एकमेकाची विलन आहेत. आणि नंतर मला कळलं ह्या दोघांनी एकत्र येऊन कधीही बोलले नाहीत, हवेत बाण मारले. हा, आणि हे बाण कधीच संपत नाहीत, कारण हे बाण बाहेरला मित्र किंवा फॅमिली असतीच. ठीक आहे. सो हे दोघं एकत्र बोलले तर हे झालं नसतं, हे ऍग्री करतो मी. बायांनो तुम्ही कंप्लेंटला सांगितलं बघा, इतक्या वेळ बाया बोलल्याच नाहीत. कंप्लेंट सांगा पुरुषाच्या म्हणले का, थांबा. पुरुषांना सांगा काय कंप्लेंट आहे स्त्रीकडून. हा, मोठ्यानं बोल. ऐकून घेणारे पाहिजे. पुढचा प्रश्न. मी त्याला खरी गोष्ट सांगू का, मी खरी गोष्ट सांगू त्याला. कधी कधी स्त्री आपलं ऐकून घेत नाही, हे खरंच चांगलं. कारण स्त्री सगळ्यात बेकार आहे आणि सगळ्यात चांगली एक गोष्ट करते, ते प्रत्येक गोष्टीला अर्थ लावते. आणि पुरुष निरर्थक लेच बोलतो. तो जर असा चेष्टेचेष्ट म्हणला ना, त्या राहुल्याचा शूज काय भारी होता ऍडिडासचा, मग तिला वाटतं बहुतेक हा मला असं म्हणतोय का की मला शूज घेऊन दे. अगं नाही, मी असंच म्हणलोय अगं. सो प्लीज, कधी कधी स्त्री ऐकून नाहीत ना घेत, ते बरं आहे. प्रत्येक गोष्टीला अर्थ लावत बसलं तर आपला अवघड होईल. हा अजून. स्त्रियांनी ना, देवा कुठं होतास तू इतके दिवस, काय भारी बोललाय. स्त्रीनं एकच गोष्ट बदलावी, ओव्हर थिंकिंग कमी करावं. कधी जर तुझ्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यानं कॉल नाही उचलला तर ही काय काय इमॅजिन करून बसती. अयो कुठं तर दुसरीकडे आहे, मला वाटलंच त्याचे लक्ष. अगं नाही ग बाया, ते तिकडं बसलंय जंगलात, चहा पितोय मित्रांबरोबर, बिर्याणी बनवतोय. हा, वाघ वाघ बघतोय म्हणला. अजून थांबा. वेल, मला स्त्रियांची उत्तरं पुरुषांपेक्षा भारी आवडल्यात, मी ऍग्री करतो. पुरुषांनी उत्तर दे. हा एक्झॅक्टली. काय काय फॉर एक्झाम्पल. ऍग्री ऍग्री. येस अजून. कोण बोललं हे, हात वर करा.
हात वर करा की. अरे नाही की होत, हात वर करा की. तुम्ही बोलला का? तुम्ही बायकोला घेऊन आलाय? मग मित्रांबरोबर सोडलं पाहिजे कोण म्हणलं? तूच म्हणला ना. एक मिनिट उभा राहा की दादा. एकटा आलाय शोला? मग आईला घेऊन आलाय? ए कुणीतरी मिठी मारा आपल्यातल्या त्याला. ए आई ह्याला मित्रांबरोबर सोडा प्लीज. लग्न झाले मग आई सोडा नव्हे तुला. आई सोडत नाही म्हणजे मित्र खोटी आहेत. नको बाबा बस. बायको आई सोडत नाही म्हणजे काय तर गंटला विषय. आईला सगळं काय असतं माहिती का काय असतं. हा अजून थांबा थांबा साहेब साहेब बोला बोला नीट सांगा एकदम. हा तुम्ही का जात नाही पण घरी? सांग की माझं बी दुःख आहे. सांग तू सांग की रे. हा असंच बसायला लागतंय. बरोबर बरोबर घ्या समजून थोडंसं आम्हाला. अजून आपलं नाव वैज्ञानिक निखिल म्हण. शास्त्रज्ञ आहेस तू. तू मुळाला घाव घातलायस. जे पाहिजे ते तोंडाने सांगा. तुम्ही सांगा आम्ही करू. मनातलं नाही वळखा येत. कारण आम्हाला हे पुरुषांनी अलाउडच केलं नाही. कधी मित्र मित्राला म्हणलं का सांग बरं तुझ्या माझ्या मनात काय असेल. आमचं ट्रेनिंगच नाही. आम्ही तिरकं बोलतो तर मित्र म्हणतात केळ नीट बोल की. हा ऍग्री 100%, 101% सुखदुःखात काय पाहिजे सोबत पाहिजे. होतं फंबल बाळन. हा टोमने मार. तुम्ही नाही मारत का पुरुष कधी टोमणं? पुरुषांचे टोमणे लय घाण येतो. हा म्हणजे त्यांच्या बायकोचे टोमणे तुम्ही ऐकलेत व्हय? हा 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 ओके ओके येस. अजून माझ्याकडे अजून एक ऍक्टिव्हिटी आहे. अजून एंडला लय मोठी मजा आहे. हा हा हीच वेळ आहे. हा तो बरोबर बोलला. मुलींनी सांगितलं मुलांनी व्यक्त झालं पाहिजे. पण मुलगा व्यक्त झाला की मुलीने तिच्यापुरतं ठेवलं पाहिजे. हे ऍग्री करतो. परत दुसरं सांगतो. एखादी मुलगी जर तुझ्यावर चांगली बोलली तर तू लगेच तुझ्या मित्राला जाऊन सांगायचं नाही भावा पटली आपल्याला. ही जी पोरं करतात ही बी चुकीचं आहे. एक मेसेज आला भावा क्लिअर आहे हो भावा आपण क्लिअर आहे. अरे काय अडगत करतोयस. आता एक ऑनेस्ट प्रश्न विचारू. एक स्वरात सगळे उत्तर देणार. मुलांची दोस्ती घट्ट का मुलींची दोस्ती घट्ट? किती लोकांना वाटतं मुलांची दोस्ती घट्ट? ठीक आहे. किती मुलींना वाटतं मुलांची दोस्ती घट्ट? वा काय असं की त्यांची दोस्ती घट्ट आहे? वा ओके अजून त्याचं कोणाला सांगत नाही. ओके मी सांगू का तुटत नाही. कारण आमच्यातला एक जण जरी फुटला तर सगळी जेलात जाऊ आम्ही. आम्ही अशा अशा गोष्टींवर बोललोय का नाही की आम्हाला एक दिल्लीत नाटक करायला. काय वाटतं मुलींची दोस्ती का घट्ट राहत नाही इतके दिवस? काय वाटतं? ओके जेलसी. अजून गोष्टी सोडून देता येत नाहीत. वा सगळ्यात बेस्ट उत्तर आहे. गोष्टी सोडून देता येत नाही. मी आयुष्यात सांगतो आमच्या परदेशी टीम मध्ये 2 जणांचं भांडण झाले. संध्याकाळी एकमेकाला लवी लवी करतात. ह्याला रील पाठवतंय त्याला मेसेज पाठवतंय. हे जे पॅचअप आहे ना ते पुरुषला भारी करतो. ते सॉरी ना म्हणतं पॅचअप करतं. भांडण करतं परत मित्र का वाड्या माझा लावा पप्पाला विसरला का? स्त्रियांना तुम्ही ती शिका पण हे शब्द नका वापरू प्लीज. बरोबर हे बरोबर येस. बर अजून एक ट्रिकी क्वेश्चन. तुम्ही कोणावर लग्न कराल? जो तुमच्यावर प्रेम करतो का तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतो? हा लय मजा येते. आपलं लग्न झाल्यावर काय विचारता येतं. हा
आई ठरवल ती. ओके, ज्यांना वाटतं जो माझ्यावर प्रेम करेल त्याच्यावर मी लग्न करेल, अशा हातवर करा. आयो केलंय, आयो आयो आयो, लव्ह स्टोरी सक्सेसफुल. कोण आहे? बघू 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 बघू, कोण कोण आहे बघू. कुठे आहेत तुमचे मिस्टर? आयो, म्हणजे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करायचा का ते तुमच्यावर? आयो, हे किती भारी गोष्ट आहे. अरेंज मॅरेज आहे, रोमॅन्टिक आहे का? साहेब मास्टर क्लास चालू करताय प्लीज. काय करता तुम्ही? IT मध्ये. तुम्ही मॅडम? फार्मसी. ठीक. सगळ्यात भारी गोष्ट काय त्यांच्याबद्दल? जीव लावतात. वा. त्यांच्याबद्दल सगळ्यात भारी गोष्ट काय? वा. म्हणजे बघा, आता ज्या घटना घडतात टीव्ही वरती त्यात पण अशी कपल आहेत आणि एक नाही ढिग आहेत. मी मगासपासून बोंबलून हीच सांगतोय, हे बाहेर काढा म्हणजे ते दाबलं जाईल. मला शो जिथं न्यायचा होता तिथं शो गेला. बरोबर आहे. आपली स्क्रिप्ट आपण लिहित नाही. मी तुम्हाला बोलावलंय का शोला? मी तुम्हाला ओळखतो का? हा बघा, क्लिअर आहे. वा वा. अजून कोण आहे नवरा बायको आलेत अशी लयच भारी स्टोरी आमची, असं कोण आहे का? हा सांगा सांगा तुम्ही. हा बोला. नीट शूटिंग काढा, आपण पिक्चर काढूया. तुम्ही एका वर्गात होता, शाळेत एका होता, तेव्हा तुम्ही एकमेकाला ओळखत होता? बोललो नाही कधी. आणि अरेंज मॅरेजच्या वेळी फर्स्ट टाइम तुम्ही एकमेकासमोर आला, ओळख होती, आणि मग तेव्हा किती ऑकवर्ड झालं का भारी वाटलं? वा. तुम्हाला साहेब? वा मस्त. आता लग्नाला किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. हे सगळं चालू असताना पोरांच्या गालावर लाली कसली आली बाकी आमच्या. पोरं कसं काय असं भावा, अरे म्हणजे ती प्रियंका नव्हे माघारी. वारे, हॅट्स ऑफ टू यू. मस्त मस्त मस्त. येस. अजून अजून आहे कोण? हा हा. लहानपणापासून? हा, म्हणजे तुमचं पण असंच ह्यांच्यासारखंच? मग हा, बर, म्हणजे रिलेटिव्ह आहे तुम्ही? लहानपणी तुम्ही एकमेकाला ओळखायचं? म्हणजे त्यांच्याविषयी आज उद्या येऊन तुम्हाला कोण बी काही सांगितलं तर तुम्हाला त्यांनी खरं वर्जन माहितीये? लहानपणापासून बघितलंय म्हणजे काय सगळंच भारी. मस्त मस्त. आणि आज तुम्ही कोणासोबत आलाय? अयो, हे बेटरच होत चाललंय. कोण आवडतं मग? वाह. इज इक्वल टू इक्वॅलिटी. बस. मस्त. पप्पा कोण आवडतं तुला, पप्पा मम्मी? वाह. इक्वॅलिटी वाहती ओरखत्यात. वा मस्त मस्त. येस. हा. 8 वर्ष तुम्ही लग्नाच्या ट्रेकिंग केलं एकत्र? आयुष्यपत. सगळ्या ट्रेकर्सना हा व्हिडिओ बघा. इकडं बघा, इकडं बघा, माझ्याकडे बघा आधी. माझ्याकडे बघा. जन ऊन वारा पाऊस सह्याद्री एकत्र फेस केलं, त्याला वेगळं कोण करल? बोला. वाह. राज्याभिषेकच्या वेळी तुम्हाला त्यांच्या आईने पाहिलं? एक मिनिट, तुम्ही 16 मार्चला दोघं आलता आणि शेवटी आम्हाला भेटला राजगडचा ट्रेक करून आलता, बरोबर? यस. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मी बोंबलून हेच सांगतोय समाजाला, एकत्र या, ह्या स्टोऱ्या ऐका. फक्त ते नाही चाललं, कापाकापी नाही चालली, डिवोर्स नाही चालले, हे बी चाललंय. हा, अजून कोण? 17 वर्ष. वा, बेस्ट. हा हा. वाह वाह. मस्त 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 मस्त.
वा वा वा. सो मला एक काय सांगायचं, ह्या ज्या मुली आहेत आता, मुलं आहेत, तुम्हाला कळतं का हे जेव्हा आपल्या नवऱ्याविषयी बोलतात ना, आणि एकही नवरा बोलला नाही आतापर्यंत, बघा ती नीट गंमत बघा, त्याला बोलता येणार ते इमोशनल उर भरून आला असेल त्याला, काय माझी बायको एवढं भारी बोलते सगळ्यांपुढं, तिनं कसं बी वागू दे घरी आता. एका पुरुषाला काय नको, आपली बायको, बहीण, आई, ह्या ज्याच्या ऑपोजिट जेंडरच्या व्यक्ती ज्या आयुष्यात आहेत ना, त्यांनी फक्त तोंड भरून खरं खरं कौतुक केलं, ह्याची छाती फुगली, मग बास, ह्याच्या पलीकडे काय नाही. मला एखाद्या नवऱ्याकडून ऐकायचं बायकोबद्दल, बोला. हा हा हा. वा मस्त. यस, अजून कोणतं होतं इकडे? हा हा. ओके. बर बर बर. हा हा हा. वा मस्त. दोघं डायव्हर्स आहेत. बघा एका सेशन मध्ये, एका शो मध्ये काय काय ऐकायला मिळेल, इट्स नॉट टू लेट टू स्टार्ट अगेन, हे पण ऐकायला मिळतंय. एकमेकाची रिस्पेक्ट किती केली पाहिजे. मला तुम्हाला खरं सांगू का, ह्या जेव्हा सगळ्या स्त्रिया आहेत माझ्या बहिणी आहेत ना, ह्या ज्यांच्या नवऱ्याबद्दल अशा भारी भारी बोलत होत्या ना, आगाया मी तुम्हाला सांगू, मी किती हसलो यातनं, मला किती भारी वाटलं तुम्हाला काय सांगू मी. आणि मी पुरुषाला एकच सांगतो, काय नाही पण एवढ्यासाठी फक्त नीट राहा, एवढ्यासाठी नीट राहा, ह्याच्यापेक्षा भारी काहीच नाही. येस. हळू. येस. नमस्कार. मी संदीप आहे, संदीप जामदाडे फ्रॉम हडपसर. तर तुम्ही बोलला की मागाशी बायकोबद्दल बोलायचं होतं. तर माझी बायको खूप म्हणजे प्रेम करते माझ्यावरती. पहिली गोष्ट, खूप काळजी घेते. दिवसातून कमीत कमी 2 ते 3 फोन असतात. कुठे आहे, जेवला का, काय करताय, किती वाजता येणार आहात. आणि सकाळी तिने माझ्या खिशामध्ये ना मोराचा पिसारा दिलाय. कशासाठी दिलाय माहित नाही, त्याचं इंडिशन काय माहित नाही. ती युट्यूबवर काहीतरी बघते आणि मला सांगत असते. आणि हा, ह्याच्या मागे नक्की तिचा वाईट उद्देश नाहीये, काहीतरी चांगलाच असणार आहे. एक्झॅक्टली. येस. आणि कापूर पण टाकला खिशामध्ये, हा. कापूर असं बारीक करून टाकते. तर खूप म्हणजे माझी ती खूप काळजी काळजी करते आणि केअर घेते. धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला कळतंय का, ह्या पिढीतला सगळ्यात भारी रोमांस तुम्हाला, ह्या जगातला सगळ्यात भारी रोमांस तुम्हाला बघायचा असेल तर 40 नंतरच्या कपल्स मध्ये बघा, आणि मोस्टली आपल्या आई बापाचा बघा. कशाला ग फ्रीज मधलं पाणी पिती, तुझा कसा बसतो, तुला थायरॉइड आहे ग, काय सारखं 6 वाजता उठून चालाय जायचे, बास की ढिरी आताच आहे की आपली. हे बघा, हे जे प्युअर प्रेम आहे ना, ते राहिलं पाहिजे. आणि जे समाज म्हणतो विनाशाकडे चाललंय सगळं बेकार आहे, एकदा आमच्या शोला येऊन बघा. ठीक आहे. ह्या शोच्या शेवटी मला जाताना तुमच्या सगळ्यांना एकच सांगायचंय, हा शोचा घात फक्त एकाच गोष्टीसाठी घातलेला, हा शो ठरवलेला एकाच गोष्टीसाठी, की मला इथे येऊन शेवटी 2 तास मला सगळं सांगायचं होतं, आणि शेवटच्या अर्ध्या तासात फक्त सगळी बोलकी करायची होती. कारण ही जर बोलकी पहिल्या अर्ध्या तासात झाला असतं तर मला आवडली नसती, आणि इथं 2 टीमा पाडल्या असत्या. पण आधी मी सांगितलं, टीमा जरी वेगळ्या असल्या तरी आपला देश एकच आहे, आपली लढाई एकाशीच आहे. सो प्रत्येक स्त्रीला माझं एकच सांगणं आहे, ऐकून कुणाचं काही, पुरुषाला पण तेच सांगणं, कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, सोशल मीडिया बेस्ड कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. ह्या जगामध्ये जशी सोडून जाणार आहेत तशी हात धरून ठेवणारी पण आहेत, ह्या देशामध्ये जीव घेणारी तशी जीवाला जीव देणारी पण आहेत, ह्या देशामध्ये गोल्ड डिगर आहेत तशी गोल्ड गिवर पण आहे. जेव्हा सोनं लागलं तेव्हा आईनं बी सोनं घाण ठेवले, बायकोनं बी ठेवले. ह्या देशामध्ये एखादा नवरा जेवढा कॅन्सलच्या स्टेजला जातो, लास्टला, ती केसची मला नाव आठवत नाही, तरी ही बायको त्याच्याबरोबर लॉयर राहते शेवटच्या स्टेजपर्यंत, असे पण आहेत. आणि ह्या जगामध्ये बायकोला पॅरालिसिसचा अटॅक आला तरी तिचं सगळं शी शू जेवण करणारा नवरा पण आहे. ह्या केसेसकडे पण बघा, ह्या केसेसकडे बघितलं तर भारत आपण चांगल्या वेळेनं पुढे जाऊ. हा शो करताना खूप लोकांनी मला सांगितलेलं, जपून बोलायला लागतं, नीट बोल, हे ते. मी एक सांगतो, मी कसा बोललोय काय मला माहित नाही, इंटेन्शन लय प्रामाणिक आहेत. मी कधी पण मला अशा गोष्टींवर बोलायचं असतं की मी असं ठरवलंय की 5 वर्षानंतर ज्या गोष्टी होतील त्या गोष्टींवर आत्ता बोलूया, जेणेकरून 5 वर्षानंतर हे जेव्हा मागं बघतील तेव्हा त्यांना कळेल की कोणतर कडा करता आलता आणि हे बोलून गेलता. सो प्लीज
जे काय तुम्ही शिकला असाल, मी शिकवणारा तुम्हाला कोणच नाहीये. मी फक्त एक आज ही मीटिंग घडवून आणली. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर इंटरॅक्शन स्पेशल्स मध्ये असे जे विषय आहेत जे टच नाही कोण करत, तुम्ही अलाव करत असाल तर मी नक्की घेईन असे विषय. आणि असे शोज घेऊन येत राहील. शो चालू केला तेव्हा आई शपथ मी मम्मीवर फोनवर बोलताना एकच बोललेलो, मम्मी पहिल्यांदा मला आज स्टेजवर जाताना असं विचार करून बोलायला लागणार आहे. तर मग म्हणलेलं लोड घ्यायचा नाही, कोण नाही झालं तर आम्ही आहेच की, आम्ही कोण स्त्रियाच आहे की म्हणत्या. ठीक आहे. सो असं वाटतं नाही कुठल्या स्त्रीला लागेल. सो आईने एका वाक्यात काय सांगितलं, मी कोण आहे. ठीक आहे. सो अशी स्त्री प्रत्येकाच्या आयुष्यात असावी, असा पुरुष पण असावा जो तिला कधी तू स्त्री आहे असं जाणवून नाही देणार. ठीक आहे. तू स्त्री आहेस, तू माझ्यासोबत आहेस, माझ्या खांद्याला खांदा लावून देणार आहेस. बाई आणि माणूस शारीरिकरित्या बाकीच्या पैलूंनी जरी वेगळे असले तरी मनाने, हृदयाने, कर्तृत्वाने, रिस्पॉन्सिबिलिटीजनं एकच आहेत, हे सांगायचा प्रयत्न होतो या शोला. थँक्यू सो मच, तुम्ही एवढे जण आला आणि 3 तास मला ऐकलं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.